वेलकम फ्रेंड्स. माझं नाव हेमंत पाटील. फर्स्ट जनरेशन आंतरप्रनर आहे. 4 वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये मी बिझनेस करतोय. 2 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तो इन्स्पायर एक खूप मोठ्या चांगल्या मिशनवर आहे. इन्स्पायरचं मिशन आहे टू इन्स्पायर, ट्रेन अँड रिइन्व्हेंट पीपल टू मेक 1 मिलियन entrepreneurs, business leaders and inspirators for डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडिया. आणि हे घेताना आहे ना, आम्ही खूप सारे प्रोग्राम्स जे आहेत ना, हे फ्री प्रोग्राम्स घेऊन येतो. आमचे पेड प्रोग्राम आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त फ्री प्रोग्राम्स आहेत, कारण इन्स्पायरचं एक मिशन आहे. आणि ह्या दरम्यान विशेष करून माझ्या आयुष्यात ते ना खूप पुस्तकं जे आहेत, सेल्फ हेल्प म्हणतो, त्या पुस्तकांचा खूप मोठा प्रभाव पडला आणि माझं आयुष्य चेंज झालं. त्याच्यातलंच हे एक पुस्तक. सो हे पुस्तक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं ना, तेव्हा पहिल्यांदा बाकी काहीच विचार नाही आला. पहिला विचार आला का हे जे काही याच्यात सांगितलं गेलंय, हे शालेय शिक्षणात का बरं नाही आलं? हे शालेय शिक्षणात का बरं नाही आलं? आणि हे शालेय शिक्षणात जर आलं असतं तर जे काही माझे 30 वर्ष स्ट्रगलिंगचे होते, एक छोट्या कंपनीत नोकरी करत होतो, तर ते नसतं झालं. त्याच्यापेक्षा लाईफ अजून बदलली असती. आणि मग मी म्हटलं की हे जे काही विचार इथे सांगितले ते आपण आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करू, आणि त्याच्यानंतर लाईफ 360 डिग्री चेंज झालं. आणि मग माझ्याही मनात आलं का जे जे मिळालेलं आहे ना, आणि इन्स्पायरचं एक ब्रीदच आहे का जे जे आम्हाला मिळालंय ते आम्ही सर्वस्वी इतर लोकांना मिळावं याच्यासाठी प्रयत्न दिसते सगळ्यांना. ओके, थँक्यू. सो द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. मोठ्या विचाराची मोठी शक्ती. बडी सोच का बडा नतीजा. डेव्हिड जे स्कॉट्स ही व्यक्ती MD आहे. PhD केलेलं आहे यांनी, आणि जगप्रसिद्ध प्रेरक वक्ता ही व्यक्ती आहे. वैयक्तिक विकासज्ञ म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटवर हे खूप मोठ्या प्रमाणात काम ह्या माणसाने केलंय. आणि हे जे काही पुस्तक आहे ना, हे पुस्तक 1959 ला रिलीज झालं, आणि त्याच्यानंतरही आजही टॉपमोस्ट किंवा सगळ्यात जास्त सोल्ड करणाऱ्यांमध्ये या पुस्तकाचं नाव घेतलं जातं. आणि पुस्तकाचं शीर्षकच आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग म्हणजे मोठा विचार करण्याची मॅजिक काय. आणि आज आहे ना, आपल्याला एका चॅप्टर मागून हे जे काही मोठा विचार केल्याने किंवा बाकीच्या गोष्टींनी आपण कसं बदलू शकतो हे एका चॅप्टर मध्ये आपल्याला यांनी सांगितलं. आणि त्याच्यात काही गोष्टी पण दिल्यात आपल्या डेव्हलपमेंटच्या. आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो, प्रत्येक चॅप्टर मध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत आणि त्या जर आपण इम्प्लिमेंट केल्या तर आपल्याला आजच हे सेशन संपायच्या वेळेसच आपल्याला असं वाटत जाईल का येस, माझं आयुष्य पण काय होतंय याच्यानी बदलायला सुरुवात झाली आहे. सो आपले खाते म्हणजे एक पैशाचं खातं आहे, की आपल्याकडे किती पैसा आहे. बँकेतलं खातं जे बँकेत किती पैसा आहे. आनंदाचं खातं आहे. मनुष्य प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत असतो, तर आनंदाचं पण खूप जास्त आनंद स्वतःकडे असतो, ते आनंदाचं खातं आहे. त्याच्यानंतर सर्वसामान्य समाधानाचं, सर्वसाधारण समाधान जे असतं ना, का येस आय एम हॅपी इन लाईफ, मी पीसफुल आहे, त्याचं जे खातं आहे. ह्या सगळे खाते जे आहेत ना, हे सगळे खाते किती मोठे आहेत किंवा किती छोटे आहेत, यांचा आकार किती मोठा आहे किती छोटा आहे, हे तुमच्या विचारांच्या आकारावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही छोटा विचार करत असाल तर तुमचं बँकेतलं खातं लहान आहे, तुमचं आनंदाचं खातं लहान आहे, समाधानाचं खातं लहान आहे. तुमचा विचार मोठा असेल तर तुमचं बँकेतलं खातं मोठं आहे, आनंदाचं खातं मोठं आहे, आणि समाधानाचं खातं सुद्धा मोठं आहे. आणि मग फक्त भव्य विचार करणारे किंवा मोठ्या विचार केल्यामुळे जर आपलं पैशाचं खातं मोठं होत असेल, आनंदाचं खातं मोठं होत असेल, आणि समाधानाचं खातं मोठं होत असेल, तर मग सगळी लोक जी आहेत ती सगळी लोक मोठा विचार का करत नाही? ओके, हा एक प्रश्न आहे, मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुम्ही उत्तर द्या. ह्या बुक रिव्ह्यू मध्ये सामील व्हा आणि मग मजा येईल. का बनत नसतील? का मोठा विचार केल्याने जर ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या होतात, तर मग सगळी लोक मोठा विचार का नाही करत? येस. फिअर ऑफ फेलियर. फिअर ऑफ फेलियर. ओके, व्हेरी गुड. येस येस, स्पीक आउट, पटापट. लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील. व्हेरी गुड. अजून? येस, वन मोर. सो हे आपण, हा, येस, हॅलो. हा, आपल्याला सवय नसते सर मोठा विचार करण्याची. आधीपासूनच आपल्याला तसं सांगितलं जातं की काही गोष्टी आपल्या शक्य नाही असं वगैरे. त्यामुळे एकदम बरोबर अनिल सर, एकदम बरोबर.
सो हे कशावर डिपेंड करतं, हे कशावर डिपेंड करतं तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर. आपल्या कळत न कळत आपल्या भोवतालच्या विचारांनी आपण घडलेलो असतो आणि हे भोवतालचे विचार जे आहेत ना हे लहान विचार असतात, खुजेपणाचे असतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही विचार आहेत ना ते लहान विचार आहेत आणि हे खुजेपणाचे विचार आहेत, छोट्या विचारा सरणीचे विचार आहेत. आणि हे आपल्या भोवतीचं जे वातावरण आहे ते आपल्याला मागं ओढत असतं, आपल्याला सेकंड क्लास किंवा दुय्यम दर्जाच्या मार्गावर ढकलत असतं का ज्याच्यात आपल्याला राहायची इच्छा नाही. मग हे लहान विचारांचं वातावरण आपल्याला काय सांगत असतं, काय काय सांगत असतं, जसं अनिल सरांनी सांगितलं, हा ठेविले अनंत तैसीची राहावे, जसं ठेवलंय तसंच राहावं, जास्त काही करू नये. आपलं नशीब जे आहे ना हे आपल्या हातात नाहीये, तुमचं नशीब तुमच्या हातात नाहीये, हे सगळं आजूबाजूचं वातावरण सांगत असतं. नियती हीच तुमची करती करविती आहे, हा जे नशिबात असेल तेच होईल. त्यामुळे तुम्ही स्वप्न विसरा, ते छान घर, मुलांचं चांगलं शिक्षण, अधिक चांगलं जीवन, हे सगळं काय करायचंय तुम्हाला विसरून जायचंय, परिस्थितीला शरण जायचंय आणि मृत्यूची वाट बघत बिछानात पडून राहायचंय. हे आपल्याला आपलं आजूबाजूचं लहान छोटं वातावरण जे आहे ना हे शिकवत असतं आणि याच्यातून आपल्याला बाहेर काढण्याचं हे पुस्तक आहे. सो पहिलं प्रकरण आहे, तुम्ही यशस्वी होणार असा विश्वास बाळगा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पण यश म्हणजे नेमकं काय, यश म्हणजे नेमकं काय, सक्सेस म्हणजे नेमकं काय, काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? यस, पटापट बोला, सक्सेस म्हणजे नेमकं काय. कारण आपल्याला यशस्वी व्हायचं ह्या पुस्तकाच्या माध्यमातून, मोठा विचार करून यशस्वी. यश म्हणजे नक्की काय, सक्सेस म्हणजे नक्की काय? यस, जे आपण ठरवलं ते भेटणं. बरं, जे आपण ठरवलं ते भेटणं. ओके, व्हेरी गुड. येस प्लब. मेंटल सॅटिस्फॅक्शन. मेंटल सॅटिस्फॅक्शन, व्हेरी गुड. ऑलवेज लिव्हिंग हॅपी. ओके, ऑलवेज लिव्हिंग हॅपी. यस, थँक्यू. यस, यश म्हणजे नेमकं काय, यश म्हणजे काय काय? यश म्हणजे अनेक सुंदर चांगल्या गोष्टी, यश म्हणजे वैयक्तिक भरभराट, ओके, सेल्फ डेव्हलपमेंट जे म्हणतो ते. यश म्हणजे एक शानदार घर, सक्सेस म्हणजे एक शानदार घर, आरामदायी सुट्ट्या, हॅपी हॉलिडेज, प्रवास, ट्रॅव्हलिंग करणं, नव्या वस्तू घेणं, आर्थिक सुरक्षा असणं, मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळवून देणं म्हणजे यश. यश म्हणजे कौतुकाला, नेतृत्व पदाला पात्र ठरणं, कुणीतरी आपलं कौतुक करणं, कुणीतरी आपल्याला लीडरशिप साठी आपण पात्र ठरणं. यश म्हणजे व्यावसायिक जीवनात लोकांचा मान मिळवणं आणि यश म्हणजे सामाजिक जीवनात लोकांचा मान मिळवणं. यश म्हणजे स्वातंत्र्य, यश म्हणजे चिंता आणि काळजांपासून, भयांपासून किंवा नैराश्य येतं ते पासून किंवा अपयशापासून मुक्ती म्हणजे यश. यश म्हणजे आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम किंवा आपण काय म्हणतो त्याला, मला चांगला आत्मसन्मान किंवा मी स्वतःला चांगलं म्हटलं पाहिजे. सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ रिस्पेक्ट. ओके. यश म्हणजे जीवनात अधिकाधिक निखळ आनंद आणि समाधान मिळवणं, जसं प्रशांत सर म्हटले होते, यस, आनंद मिळवणं आणि तुमच्यावर अवलंबून राहणाऱ्यांसाठी अधिक काहीतरी करू शकणं म्हणजे यश. मग ते आई वडील असतील, मुलं असतील किंवा काही आपले सहकारी असतील, ते तुमच्यावर अवलंबून आहेत, तर त्यांच्यासाठी आयुष्यात काहीतरी करणं म्हणजे यश. यश म्हणजे जिंकणं, यश म्हणजे सिद्धी, हेच जीवनाचं ध्येय आहे. सो यशाची व्याख्या वेगवेगळी आहे आणि आपल्याला प्रत्येकाला याच्यातलं काही ना काही हवंय. सो याच्यात एक महत्वाची गोष्ट जी यश मिळवण्यासाठी आहे ना ती अशी आहे की एखादी गोष्ट करण्यासाठी तुमची पॉवर, स्किल आणि एनर्जी निर्माण करणं, एखादी गोष्ट निर्माण करायला एनर्जी निर्माण करणं, हे कार्य आहे ना आपलं बिलीफ करत असतं. बिलीफ, माझी किती श्रद्धा आहे त्याच्यात, माझी खात्री आहे मी हे करू शकतो, ही मनोभूमिका करत असते. ते बिलीफ जे का यस मी हे काम करू शकतो, ही खात्री जेव्हा असेल तेव्हा एखादी गोष्ट ही त्याच्यानी पॉवर ते क्रिएट होते, आपले स्किल कौशल्य येतात आणि एनर्जी निर्माण होते. मी हे करू शकतो अशी तुमची श्रद्धा असेल तर ते कसं करायचं हे आपोआप सुचायला लागतं. तुम्ही एखादी गोष्ट म्हणाल का नाही मी हे करू शकतो, तुमचा बिलीफ असेल तर ती कशी करायची ती आपोआप सुचतं. ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो त्याला ती गोष्ट करणं जमतच. आणि यश मिळवण्याची श्रद्धा जी आहे ना, म्हणजे त्याच्यावर बिलीफ जो असतो, यशस्वी लोकांमध्ये असलेला तो एकमेव मूलभूत आणि सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. कुठला? यश मिळवण्यावरची श्रद्धा, यश मिळवण्यावरचा बिलीफ का हो मी हे करू शकतो. पण याच्या उलट आपण जेव्हा बघतो ना का ठीक आहे मी प्रयत्न करून बघतो पण मला नाही वाटत मी हे करू शकतो,
ओके, माझ्याकडनं हे होईल, ही मनोभूमिका, हा ऍटिट्यूड कशाला जन्म देतो? तर आपण अपयशाला जन्म देतो. हा अविश्वास जो आहे ना, डिसबिलीफ, एखाद्या गोष्टीवर विश्वास नसतं, ही नकारात्मक शक्ती आहे. मनामध्ये अविश्वास वा शंका असेल तर मन काय करतं, ते का बरं आहे किंवा ते अपयश का आलं याचं कारण शोधत असतं. शंका, अविश्वास, शंका, डाऊट, डिसबिलीफ आणि आतमध्येच कुठेतरी मी शक्यतो बहुतेक सक्सेस होऊ शकणार नाही, ही सुप्त इच्छा जी आहे ना, या सगळ्या गोष्टी आपण जे करत आहोत त्या अपयशाला जन्म देतात. मनात शंका आणा, अयशस्वी व्हा. विजय मिळवण्याचा विचार करा आणि यशस्वी व्हा. आपल्याला जे यश पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर काय करायचं का, विजय मिळवण्याचा विचार आपल्याला कंटिन्यू आणायचा आहे. दुसरं दुय्यम क्रमांकाची मनोभूमिका म्हणजे ऑलवेज कॅज्युअल किंवा आपण सेकंड क्लास किंवा मिडल क्लास असं, ही जी काय ऍटिट्यूड आहे ना, त्याच्याकडनं ती दुय्यम प्रकारचीच कामगिरी होत असते. बघा, आपण आजूबाजूला जर बघाल किंवा एकदम कॅज्युअल ऍटिट्यूड, सर्वसामान्य लोक आपण जेव्हा बघतो ना, त्या लोकांचा अभ्यास जर केला तर आपली किंमत कमी आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे तिला सर्व काही कमी मिळतं. आपण आपल्याला स्वतःला काय करतो, आपलं जे स्वमूल्य आहे, स्वतःची व्हॅल्यू आहे ना, ती कमी आहे. आणि हे सगळे लोक काय करत असतात, आपण मोठं काही करू शकणार नाही असा विश्वास असल्यामुळे ती असं मोठं काही करतही नाही. हे बघा, हे जे काही आहे ना, हे आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे आणि आजूबाजूचं वातावरणच आपल्याला मोठे विचार करू देत नाही आणि मोठे विचार करत नाही म्हणून आपल्याला ते मिळत नाहीये. आपल्याला काहीही महत्व नाही असा त्या व्यक्तीचा विश्वास असल्यामुळे ती व्यक्ती जे काही करते त्यावर बिनमहत्वाचा असा शिक्का असतो. ती एक तर स्वतः मारून घेते किंवा याच्या पुढच्या चॅप्टर मध्ये पण येतं, तुम्ही जसं विचार करता तसंच इतर लोक तुमच्याबद्दल विचार करतात. म्हणजे तुम्ही जर स्वतःला दुबळे समजत असाल, हीन समजत असाल, तर बाकीचे लोकही काय करत असतात तेच करतात. बघा, कालांतराने स्वतःबद्दलचा हा विश्वास त्या व्यक्तीच्या चालण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून दिसू लागतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर कॉन्फिडन्स नसेल, त्यांच्यात सेल्फ कॉन्फिडन्स नसेल ना, तर ती व्यक्ती बघा, त्याच्या जी काही ते कामं करतात, ते चालतो कसा, बोलतो कसा, त्याच्यातनं ते काय करत असतं, दिसत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, अशा व्यक्तीने आपलं नियंत्रण यंत्र, म्हणजे आपण स्वतःला नियंत्रित करतो, ते यंत्र योग्य तसं जुळवलं नाही ना, तर ही व्यक्ती स्वतःच्या लेखी अधिकाधिक लहान होत जाते. म्हणजे स्वतःच्या याच्यातच ती काय करते, स्वतःला कमी लेखायला लागते आणि आपण स्वतःमध्ये जे असतो तेच इतर लोक आपल्यामध्ये पाहत असतात. आपण स्वतःला कमी समजलो तर लोकही आपल्याला कमी समजतात आणि त्याच्यामुळे इतर लोक आपल्याला कमी समजत असतात. हे बघा, आपलं मन जे आहे ना, आपलं मन हे, किंवा तुम्ही ब्रेन म्हणू शकतात किंवा बाकीच्या ह्या गोष्टी ना, हे विचार प्रोड्यूस करणारा एक कारखाना आहे. कंटिन्यू काम करणारा, कंटिन्यू विचार चालू असतात. येस नो? हॅलो हॅलो, यस यस. कंटिन्यू विचार चालू असतात. पण याच्यात गंमत एक अशी आहे का, हे जो कारखाना आहे किंवा ही जी फॅक्टरी आहे ना, याच्यात दोन फोरमन काम करतात. फोरमन म्हणजे जे काम वाढवत असतात, ओके, ऑपरेटर आपण ज्याला म्हणू. त्याच्यात एक फोरमन आहे यश मिळवण्याचा, श्री यश, आणि दुसरा फोरमन आहे श्री अपयश, किंवा तुम्ही याला पराजय म्हणू शकतात, याला जय म्हणू शकतात, जे काही तुम्हाला नावं देता येतील ते. यांची गंमत काय माहितीये का, हा जो यश नावाचा फोरमन आहे, हा जो यश नावाचा कामगार आहे ना, हा काय करतो, हा सकारात्मक विचारच तयार करत असतो किंवा होकारात्मक विचार काय करत असतो, तयार करण्याच्या याचा प्रमुख असतो किंवा हा करत असतो. मग ही व्यक्ती काय करते, कसा विचार करते का, तुम्ही एखादं काम का करू शकतात याचे कारण तो सांगतो. तुम्ही एखाद्या गोष्टीत का पात्र आहात हे त्याचं कारण सांगतो. तुम्ही एखादी गोष्टी का पार पाडाल हे पण कारण तो काय करतो, सांगतो. या गोष्टींचं कारण निर्माण करायचं ह्या फोरमनची, ह्या यश नावाच्या फोरमनची काय खासियत आहे. दुसरा जो फोरमन आहे ना, तो आहे अपयश. हा काय करतो, हे नकारात्मक, आपलं मूल्य कसं कमी होईल असे विचार निर्माण करण्याचं काम करतो. मग तुम्ही एखादी गोष्ट का करू शकणार नाहीत, तुम्ही एखादी गोष्ट करण्यास का कमी पडाल, आणि तुमच्या क्षमता कशी नाही. ओके, आपण जो काही विचार करतो एखादं मोठं काम करायला, का पहिला विचार येतो का माझ्या क्षमता कशी नाही, याचं काम निर्माण करायचं काम हे करत असतात. तुम्हाला अपयश का येईल यांच्या कारणाच्या मालिका, म्हणजे एक कारण झालं का दुसरं झालं का तिसरं, अशा मालिका तयार करणे याची खासियत आहे. सो यस और नो, असे दोन फोरमन आपल्या ब्रेन मध्ये काम करतात विचार करण्याच्या याच्यात. यस येस. हा, पण आनंदाची गोष्ट किंवा दुःखाची गोष्ट दोघांची अशी आहे का, हे श्रीयश आणि अपयश हे दोघही अत्यंत आज्ञाधारक कर्मचारी आहेत. ते झटकन सेवेला हजर असतात. मनात आणण्याचा अवकाश की लगेच त्यांना संदेश मिळतो. मग
तुम्हाला यश या माणसाला काम द्यायचं आहे का अपयश या माणसाला काम द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही त्यांना काम दिलं का ते पटकन काम. सकारात्मक संदेश, पॉझिटिव्ह मेसेज ह्या माणसाला मिळाला यशला का तो यश काय करतो, पुढे होतो, काम करायला लागतो. नकारात्मक किंवा निगेटिव्ह संदेश मिळाला का हा अपयश नावाचा जो काही फोरमन आहे तो काय करतो, कामाला लागतो. सो आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे का आपण नेमकं कुठल्या माणसाला काम करायला लावायला पाहिजे. सो आपल्यामध्ये सगळ्यात मोठं काम कोण करत असतं? यस, हॅलो, कुठला व्यक्ती आपल्यामध्ये काम करत असतो सगळ्यात जास्त? बरेचदा अपयश. बरेचदा अपयश. गुड गुड. सो आता याचे कारण काय आहेत आणि याच्यावर उपाय काय काय आपण बघणार आहेत. ओके, स्वतःला कार्नेरिया अपयशाचा एक सगळ्यात मोठा रोग आहे. कार्नेरिया म्हणजे काय माहितीये? कार्नेरिया हा थोडासा एक वेगळ्या प्रकारचा शब्द आधी ऐकलेला नसेल. कार्नेरिया म्हणजे प्रत्येक वेळी कारणे देणे किंवा सबबी सांगण्याचा एक मानसिक आजार आहे. आपण कुठल्याही गोष्टीला कारण देतो किंवा सबबी सांगतो, हा एक मानसिक आजार आहे. ओके, आता सुरुवात कशी होते याचा आणि योग्य उपचार जर नाही केले तर हा कार्नेरिया सुद्धा इतर म्हणजे जसे रोग असतात ना तसा बळावत जातो आणि सगळ्यात मोठं नुकसान आपलं करत असतो. तो कसा तो पण बघूया. सुरुवातीला आपल्याला एखादं काम दिलं ना तर त्याचं काय करतो का मला हे जमत नाहीये आपण असं म्हणून देतो किंवा आपल्याला एखादं काम जमत नाही. मग आता हे जमलं नाही काम किंवा मला करायचं नाहीये तर मग याची बाजू सावरायला आपण काहीतरी कारण सांगून मोकळं होतो. मग ते कारण काही असू शकतं का माझी तब्येत बरी नाहीये किंवा माझं शिक्षण कमी आहे, माझं वय झालंय किंवा माझं लहान वय आहे किंवा मी अनलकी आहे किंवा मग माझं कौटुंबिक वातावरण किंवा लहानपणापासून मी गरिबीत आलो, असं कुठलंही एक कारण आपण सांगून मोकळं होतो. याचा परिणाम काय होतो माहितीये का? एखाद्या माणसाला एखादं कारण सांगायला जर एक चांगलं कारण सापडलं, एक्सक्यूज द्यायला एक चांगलं कारण सापडलं ना, मग तो त्या कारणाला धरून ठेवतो. मग तो दुसऱ्या व्यक्तीला तेच सांगतो, तिसऱ्या व्यक्तीला तेच सांगतो, चौथ्या व्यक्तीला तेच सांगतो आणि याचं स्पष्टीकरण तो इतरांना देण्यासाठी तो त्या कारणावर अवलंबून असतो का मी का बरं नाही मोठा होऊ शकत. बरोबर आहे, मी का बरं बिझनेस नाही करू शकत, मी बिझनेसमध्ये का बरं टर्नओव्हर नाही वाढू शकत, मी एखाद्या मोठ्या पोस्टला का बरं नाही जाऊ शकत, जे काही असेल ते. तर त्याला काय करतो का मग तो याच्यातलं एक कारण निवडून ठेवतो का तो सगळ्यांना सांगत असतो. याचा परिणाम काय होतो माहितीये का? याचा परिणाम काय होतो का प्रत्येक वेळेस तो हा कारण काय करतो, वापरतो. मग ते सबकॉन्शियस माइंड मध्ये खोलवर कुठेतरी आतमध्ये हे जाऊन बसतं आणि प्रत्येक वेळेस तो त्याला काय करतो, तो कारण जेव्हा जेव्हा सांगत जातो ना तेव्हा तेव्हा त्या कारणाला खतपाणी मिळत असतं आणि थोड्या दिवसानंतर त्याला माहिती होतं का हेच खरं कारण आहे. जे सुरुवातीला त्याला वाटत होतं का मी फक्त कारण सांगितलं, त्याला माहिती असं सुरुवातीला ते खोटं आहे, ते खरं नाहीये, पण प्रत्येक वेळेस सांगून सांगून ते खरं आहे असं स्वतःला वाटायला लागतं आणि ते आयुष्यभरासाठी त्याची धारणा होते का हेच ते खरं कारण आहे. बघा आपणही आपल्या आयुष्यात बघा ना का कुठलं तरी एखादं कारण आपण दिलं असेल आणि आता त्या कारण इतकं म्हणजे रिजिड झालंय, बिलीफ इतका मोठा झालाय का आपल्याला त्याच्याशिवाय काही दुसरं येतच नाही आणि दुसरे लोक पण आपल्याला त्याच कारणासाठी बघायला लागलेत. सो 4 सर्वसामान्य कारण आहेत याचे. 4 सर्वसामान्य प्रकार आहेत ह्या कार्नेरियाचे 4 का माझी तब्येत बरी नाही आणि मग याची सुरुवात आहे ना मला कसं तरी वाटतंय किंवा कसं तरी होतंय याच्यापासून एका मोठ्या आजारापर्यंत काहीही कारण असू शकतात. ठीक आहे. सो हे कारण देणं जेव्हा तुम्ही बंद कराल ना तर आपोआप तिथे आपल्याला आहे ना म्हणजे सक्सेस मिळायला सुरुवात होईल. ओके, आणि हे कारण आहे ना हे फक्त एकदा देत असतो, दोनदा देत असतो, पण कालांतराने मी मगाशी सांगितलं तसं होत असतं. सो हे टाळायचं कसं? जर तुम्हाला असं वाटत असेल तर उपाय याच्यावर का तुमच्या आरोग्याबद्दलची चर्चा करणं सोडून द्या. तुमच्या आजाराबद्दल बोलणं किंवा याच्याबद्दलची बोलणं काय करायचं, बंद करून टाकायचंय. तुमच्या आरोग्याबद्दलची चिंता करणं सोडून द्या. हे 2 गोष्टी. त्याच्यानंतर तुमचं आरोग्य जेवढं चांगलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा का ठीक आहे मी थोडंसं आजारी असेल पण मग बाकीचं तर मी चांगलं आहे ना, त्याच्याबद्दल तुम्ही काय करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, कृतज्ञ राहा. नियमित स्वतःला सांगा का हे गंजून झिजण्यापेक्षा आहे ना ते म्हणजे वापरून झिजणं कधीही चांगलं. ओके, का काहीच न करून लोक झिजतातच ना, तसं मला काहीतरी करून माझ्या आयुष्याचा उपयोग करून झिजणं कधीही चांगलं. दुसरं कारण आहे लोक सांगत असतात का ठीक आहे सर हे सगळं बरोबर आहे तुमचं, पण मग असं आहे की यशस्वी होण्यासाठी किंवा सक्सेस मिळवण्यासाठी आहे ना ते आपल्याला मोठी बुद्धिमत्ता किंवा हुशारच असलं पाहिजे. सो हे पण एक कॉमन आहे. जगात आहे ना खूप जास्त हुशार किंवा असं काही नाही. तुम्ही जर बघाल सक्सेसफुल लोक ते सर्वसाधारणच आहेत.
सो याचं कारण काय माहितीये का, आपण आहे ना नेहमी स्वतःच्या बुद्धीला कमी आणि इतरांच्या बुद्धीला खूप जास्त महत्व देत असतो. ओके, सो आपली नेहमीची मानसिकता अशी असते का ह्या माझ्या बुद्धीपेक्षा दुसऱ्याची, माझी मानसिकता माझ्या बुद्धीपेक्षा महत्वाची आहे. माझा ऍटिट्यूड जो आहे ना, माझं हे किती असू दे, म्हणजे मी किती हुशार आहे काय त्याला महत्व नाही, तर माझा ऍटिट्यूड माझ्या याच्यापेक्षा बुद्धीपेक्षा महत्व पाहिजे. हे बघा, आपण कुठल्याही सक्सेसफुल, याच्या पुढच्या एका चॅप्टर मध्ये पण दिलंय, आपण आहे ना इतर लोकांना कम्पेअर करत असतो आणि आपल्याला असं वाटतं का त्याच्यामध्ये जे गुण आहेत ना ते माझ्यामध्ये नाहीये, तसंच त्याच्यामध्ये जी हुशारी आहे ती माझ्यामध्ये नाहीये. याच्याने आपण स्वतःला काय करत असतो, कमी लेखत असतो. आणि आपण नेहमी म्हणतो त्याच्या इतका मी हुशार असतो तर मी पुढे गेलो असतो. म्हणजे तुम्ही एका प्रकारे काय करत असतात, तर स्वतःच्या बुद्धीला आपण कमी लेखत असतो. पाठांतर करण्याच्या क्षमतेचं, पाठांतरापेक्षा विचार आपण थिंकिंग जे करतो ना त्याचं मूल अधिक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तिसरा सर्वसामान्य कारण द्यायचा प्रकार आहे का, कसं आहे की ठीक आहे हे सगळं बरोबर आहे, पण एकतर माझं वय झालंय किंवा अजून मी लहान आहे. बघा, आपण नॉर्मली देऊन टाकतो का मी अजून लहान आहे, पण तुम्ही बघा ना का लहान, तुम्ही जर कॉलेज यंगस्टर असाल, टीनेजर असाल, तर त्याच्यामध्ये पण काही लोकांनी किती मोठे मोठे कामं केले, किंवा तुम्हाला 30-40 वर्ष झाले असतील तर त्या वयातही मोठे कामं केलेत, किंवा 60-65 झालं त्या वयातही लोकांनी मोठी कामं केलेत. सो तुमच्या वयाकडे सकारात्मक दृष्टीने तुम्ही बघा, माझं किती कार्यक्षम, म्हणजे मी अजून किती वर्केबल आहे माझ्या आयुष्यामध्ये ना, त्याचं गणित मांडा का अच्छा माझं 30 वर्ष आहे तरी मी अजून 30 वर्ष काम करू शकतो, तर 30 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे, तर मला कुठलीही नवीन गोष्ट करायला याच्यातून मी हे करू शकतो. आपल्याला खरोखर काय करायचं आहे ना हे ठरवा, आणि भविष्यातला म्हणजे उद्यापासूनचा वेळ आपण काय करायला पाहिजे याच्यात गुंतवायला पाहिजे. तिसरा प्रकार जो आहे ना का, ओके, चौथा प्रकार जो आहे, पहिला आपण बघितला वयाचा, दुसरा बुद्धीचा, तिसरा वयाचा. ओके, चौथा जो प्रकार आहे ना का आपण म्हणतो का नाही माझं नशीबच चांगलं नाहीये, किंवा मी बॅड लकच आकर्षित करतो किंवा काय. सो याला आहे ना कॉज अँड इफेक्ट हा एक रूल आहे, कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम. आपल्याला असं वाटतं ना का एखादा व्यक्ती लकी आहे आणि त्याच्यामुळे ते मिळालंय त्याला. सो तुम्ही जर खोलवर जाऊन विचार केला ना, तर तुमच्या लक्षात येतं का ते लकी बिकी काही नाहीये, त्याने त्याच्या पाठीमागे 5 वर्ष 10 वर्ष खूप प्रचंड मेहनत केलेली असेल. ओके, सो आपल्याला असं वाटतं का त्याला एखादा पाथ मिळालाय चांगला याचा, तर नाही, त्याच्यासाठी त्याने 6 महिने 8 महिने खूप प्रचंड काम केलेलं असेल. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला लकी म्हणतात आणि हा मार्ग जेव्हा शोधतात ना, तेव्हा तुम्हाला त्याचे कारण सापडतात. म्हणजे जर इफेक्ट सापडत असेल, तो सक्सेस झालाय, तर त्याची कारण पण सापडायला लागतात का तो कशामुळे. सो हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला असं कधीही वाटायला लागलं ना का नाही माझं नशीब चांगलं नाही, त्या व्यक्तीचं नशीब चांगलं आहे, तर तुम्हाला हा सिंपल फॉर्म्युला आहे का खरोखर त्याची हिस्ट्री जाऊन चेक करा. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट चॅप्टर आहे आत्मविश्वास वाढवा आणि भयाला हद्दपार करा. बघा, यशाचा सगळ्यात मोठा जर शत्रू कोणी असेल तर तो आहे भय, फिअर. जसं मगाशी म्हटलं होतं कोणीतरी उत्तर देताना का फिअर ऑफ फेल्युअर. आणि हे फिअर जे आहे ना हे आपलं सेल्फ कॉन्फिडन्स, लो सेल्फ कॉन्फिडन्स मधनं भय जन्माला येतं आणि ते काय करतं, आपल्याला यश मिळवू देत नाही. बघा, भीती आहे ना हे एक सत्य आहे आणि तिच्यावर मात करायची असेल तर पहिले ती अस्तित्वात आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आजकाल खूप साऱ्या भीती ज्या आहेत ना ह्या मानसिक आहेत, म्हणजे काळजी करणं, ताण येणं, अवघडपणा, घबराट, हे सगळं. आणि हे कशामुळे निर्माण होतं, तर गोंधळ चाललेला आहे ना आपल्या याच्यात, कन्फ्युजन आहे आपल्या याच्यात, आणि आपण जे काही निगेटिव्ह थिंकिंग करतो ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या भीती ज्या आहेत ना ह्या मानसिक भीती तयार होत असतात. पण नुसती भीती वाटते किंवा भीती ही मानसिक आहेत, हे सगळे मनाचे खेळ आहेत असं इतर लोक आपल्याला सांगत असतात. त्याच्याने भीती जात नाही. ओके, सो नुसती भीती आहे, काल्पनिक आहे, किंवा आपण ऐकून असतो आपण का नाही घाबरलं नाही पाहिजे किंवा काय. सो हे फक्त जाणून घेतल्याने कधीच भीती नाही जात. ओके, त्याच्यावर उपाय आहेत. पण जसं मी म्हटलं, भय हे यशाचा शत्रू आहे. तुम्ही बघा ना, फिअर ऑफ फेल्युअर, फक्त भीतीमुळे आपण एखादी गोष्ट करत नाहीत आणि मग त्याच्यात 100% फेल्युअर येतो. भीती असल्यामुळे एखादी व्यक्ती ना संधीचा फायदा घेण्यापासून हे होतं, त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो. खरोखर लोक भीतीमुळे आजारी पडतात, त्यांना शारीरिक व्याधी म्हणजे आजार जडतात, त्यांचं आयुष्य कमी होतं. आणि भयामुळे बोलायचं असूनही आपण आपलं तोंड उघडत नाही. ओके, जसं मी इथे काही ठिकाणी ना प्रश्न विचारतो आणि इथे विचारल्यानंतर ती भीती असते, लोक काय म्हणतील, माझं चुकलं तर, येस ओ नो. सो
हे जे काही भय आहे ना, आणि याच्यामुळे खूप साऱ्या संधी ज्या आहेत ना, या संधी आपल्याकडनं निघून जातात. सो म्हणजे जयेश सरांना जर असं भीती असते का मी कसं बोलूया किंवा काय करू किंवा ते एक्सप्रेस कसं करू अशी भीती असते, तर मी त्यांच्याबरोबर मी सांगितलंच नसतं का माझ्या बरोबर या असं. सो ह्या संधी ज्या जातात ना, त्या आपण घाबरत असतो आणि आपण बोलत नाही तरीही जातो. ओके, जयेश सर, चॅट विंडो मध्ये मला काही हे दिसतंय, तुम्हाला काही असं असेल तर तुम्ही सांगत चला प्लीज मध्ये बोलून. ठीक आहे, ओके. सो ही भीती जी आहे ना, भीती घालवायचं एकमेव उपाय आहे. कशामुळे भीती जात असेल, कशामुळे भीती जात असेल सांगा बरं. एकमेव उपाय, भीतीचा एकमेव उपाय काय असेल तो? हॅलो, ऍक्शन घेणं. कॉन्फिडन्स. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोघंही उत्तर बरोबर आहे. सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणं आणि ऍक्शन घेणं, बरोबर आहे. येस, आपल्याला माहिती आहे, पण मग आपण करतो का? बघा, कुठलीही भीती घालवायची आहे ना, पहिले तर जाणून घ्या आपल्याला भीती कसली आहे, नेमकी कशाची भीती वाटते. दुसरी, ऍक्शन घ्या. कुठल्याही प्रकारच्या भीतीबाबत कुठली ना कुठली गोष्ट करण्यासारखी असतेच असते, थोडा विचार केल्यानंतर. आणि लक्षात ठेवा का आपण जे काही कन्फ्युजन मध्ये असतो ना, त्या कन्फ्युजन मध्ये किंवा आपण ती चाल ढकल करतो का, आज प्रोक्रास्ट करतो आपण, उद्या करू, परवा करू, त्यारवा करू, हे जे काही असतं ना, याच्याने ती भीती काय करते, वाढतच जाते. तुम्हाला जर भीती घालवायची असेल तर लवकरात लवकर तुम्हाला काय करायचंय, ती कृती करायची आहे. ओके, दुसरी गोष्ट आपल्याला जी करायची ना, आपला आत्मविश्वास जे आहे ना, तो आत्मविश्वास वाढवायचा आहे. आणि हे ना, आत्मविश्वास चा जो अभाव आहे किंवा सेल्फ आपण कॉन्फिडन्स जो म्हणतो ना, तो कशामुळे, तो स्मरणशक्तीचा गोंधळ असतो. स्मरणशक्तीमध्ये गोंधळ असतो ना, चालू कन्फ्युजन असतं त्याच्यामुळे. हे बघा, आपला हा ब्रेन जो आहे ना, हा ब्रेन एखाद्या बँकेसारखा आहे, बरोबर. त्याच्यात तुम्ही डिपॉझिट करतात, पैसे जसं डिपॉझिट करतात ना, तसं काय करतात, पैसे डिपॉझिट करतो आपण, तसे ह्या ब्रेन बँकेत, मेमरी बँकेत, ब्रेन बँकेत आहे ना, आपण काय करत असतो, तर आपण आपले विचार जे आहेत ना, ते डिपॉझिट करत असतो. आणि आपल्याला जेव्हा जेव्हा पाहिजे ना, तेव्हा तेव्हा आपल्याला ते काढून, आपण ते काढून पण घेतो. ओके, आपल्याला जेव्हा लागतील ते काढून घेतो. आणि मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन देईल का, याच्यावर आम्ही गोल सेटिंगचा जो प्रोग्राम आहे ना, त्या RAS मध्ये कसं काम चालतं, RAS ब्रेनचं ना, याच्यात आम्ही सायंटिफिकली डिटेल मध्ये आम्ही हे सांगत असतो. तुम्ही एखाद्या गोष्टीचा, पॉझिटिव्ह गोष्टीच बँकेमध्ये डिपॉझिट केले, म्हणजे तुम्ही पैसे डिपॉझिट केले 2 लाख रुपये आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा 2 लाख रुपये मिळतील. तसंच याचं पण आहे. तुम्ही जितके पॉझिटिव्ह विचार याच्यामध्ये डिपॉझिट कराल ना, आणि तुम्हाला जेव्हा लागतील ते पॉझिटिव्हच येतील. म्हणजे बिझनेस करणं चांगलं आहे, मी फक्त एक एक्झाम्पल घेतो, आय एम नॉट फोर्सिंग यू टू डू म्हणजे फक्त बिझनेसच, पण मग बिझनेस करणं चांगलं आहे, सगळे लोक बिझनेस करतात, मेहनत केली तर इतकं होतं, हे सगळे पॉझिटिव्ह विचार मी जेव्हा आतमध्ये टाकेल आणि मला जेव्हा डिसिजन घ्यायचा बिझनेस करायचा, तेव्हा तो जो काही बँकेचा मॅनेजर किंवा बँकेचा जो कॅशियर आहे, तो मला कुठले विचार देईल का, हा बिझनेस करणं चांगलं असतं, बिझनेस सक्सेसफुल होतो, बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्त जर मी टाकलं तर काय करेल, तो निगेटिव्ह विचारच देईल. आणि हे निगेटिव्ह विचार जेव्हा तो आपल्याला देईल ना, तर याच्याने आपल्यामध्ये कन्फ्युजन तयार होतं आणि याच्याने आपला आत्मविश्वास किंवा सेल्फ हे कॉन्फिडन्स जो आहे ना, हा प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होतो. सो आपल्याला अजून एक काय काम करायचंय, तर आपल्या मेमरी बँकेत आहे ना, व्यवस्थापन करायचंय. तुमच्या शक्य तितक्या जास्त तुम्हाला तुमच्या मेमरी बँकेत काय करायचंय, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार आतमध्ये टाकायचे. आणि जेव्हा काढायचे असतील तेव्हाही, म्हणजे एखादी गोष्ट आपण विचार करतो ना, का मला याच्यासाठी काय करावं लागेल, तर पॉझिटिव्ह विचारच तुम्हाला याच्यातनं बाहेर काढायचे. तर सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ह्या 5 गोष्टी करा. नेहमी पुढच्या रांगेत बसायचं आहे. सो जी लोक कॉन्फिडंट नसतात ना, ती पाठीमागून यायला सुरुवात करतात ना, जे काही पाठीमागून बसण्याच्या तुम्ही बघाल एखाद्या याच्यात. ओके, सो ज्यांना कॉन्फिडन्स नसतो स्वतःवर ना, तो तुम्हाला नसेल तरी तुम्ही पहिल्या चेअरवर, दुसऱ्या चेअरवर, दुसऱ्या रांगेमध्ये बसत जा. थोड्या दिवसानंतर तुम्हाला आपोआप कॉन्फिडंट वाटायला लागले आणि सगळे वक्ते जे असतात ना, त्यांचं लक्ष पहिल्या आणि दुसऱ्या याच्यावरच असतं. ओके, दुसरं, नजरेला नजर मिळवण्याचा किंवा डोळ्याला डोळे मिळवायचा प्रयत्न करा. बघा, तुमच्याकडे बघताना एखादी व्यक्ती जर नजरेला नजर देत नसेल तर तुमच्या मनात काय येईल, का हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय किंवा याच्या मनात खोट आहे. येस ओ नो? हॅलो. सो हा, सो तिथे सगळ्यात मोठा जो आहे ना, तो आपल्याला काय होतो का, तो कॉन्फिडन्स कमी होतो. आणि ह्या एका चॅप्टर मध्ये पण आहे का, लोक तुम्ही स्वतःमध्ये जे बघतात ना, तेच लोक तुम्हाला बघायला लागतात, व्हायसे वर्सा, लोक तुमच्यामध्ये बघतात तेच तुम्ही बघायला लागतात. सो तुम्ही जेव्हा नजरेला मिळवत नाही ना, तुमचा कॉन्फिडन्स लो असतो. जेव्हा तुम्ही नजरेला नजर मिळवून बोलतात ना एखाद्याशी, तेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स असतात.
तिसरी गोष्ट आहे ना, तुम्ही जे चालत असतात ना त्याची गती आहे ना साधारण 25% वाढवा. बघा सगळी लोक जी आहेत ना ती असे म्हणजे त्याच्याने ती एनर्जी पण येते आणि तो व्यक्तीच कॉन्फिडंट असतो. नेहमी आहे ना संभाषण जे चालू असतं ना त्याच्यात काय करायचं आहे, भाग घ्यायचा आहे. जे काही आता इथे पण आम्ही खूप साऱ्या वेळा विचारतो का बोला, तुम्ही बोला. याच्याने तुमचा हळूहळू काय होतो, कॉन्फिडन्स वाढत चालतो. का मी यार किती आज पार्टिसिपंट्स आहेत मला इथे दिसत नाही, 51 पार्टिसिपंट्स आहेत आणि तिथे मी बोललो. ओके ओके, मग मला बोलायला काहीच हरकत नाही. याच्याने तुम्ही काही नवीन बिझनेस सुद्धा चालू करू शकतात. आणि नेहमी आहे ना, नेहमी लोकांशी बोलताना नेहमी ना मनापासून मोठं हास्य करा, स्मित हास्य करा. म्हणजे तुमचे दात खराब असतील किंवा काय ना, त्याला काही फरक पडत नाहीये. दात दिसतील इतकं हास्य करा, ती एनर्जी इमिजिएट ट्रान्सफर होते आणि तिथे तुमचा आत्मविश्वास वाढतो. सो तुम्ही आत्मविश्वास वाढला, तुमचं भय कमी होतं, कारण भय हा यशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. भव्य विचार कसा करायचा, ओके. सो कसं मी मोठा विचार करणार आहे हे आपण बघणार आहोत. माझ्या ह्या पुस्तकाचं जे काही आहे ना सगळ्यात महत्वाचं वाक्य मला म्हणजे जेव्हा मी वाचलं 10-11 वर्ष झाले असतील हे पुस्तक वाचायला, पण ह्या वाक्याने ना माझ्या याच्यावर इतका इम्पॅक्ट केलेला आहे. आणि मी जिथेही जातो आणि माझं गोल आहे स्वतःचा 50 इन्कम सोर्सेस. लोक म्हणतात यार 50 इन्कम सोर्सेस हा वेडा झाला का काय, की असं कसं होऊ शकतं. सो ह्या वाक्याचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे हे वाक्य असं आहे, संकुचित विचार करणाऱ्या लोकांची संख्या, छोटा विचार करणाऱ्या लोकांची संख्या ह्या जगात इतकी प्रचंड आहे का तुम्हाला ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची तर तिथे स्पर्धाच नाहीये. सो मी इथे तुम्हाला सगळ्यांना सांगेल, तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर हे करायचं असेल, सक्सेस मिळवायचा असेल ना, तर तिथे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन नाहीये. हो तेवढा वेळ लागेल तुम्हाला सक्सेस व्हायला, तुम्हाला तेवढा वेळ लागेल, पण तुम्हाला बिलकुल कॉम्पिटिशन नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, खूप सारी लोक आहे आजूबाजूची जी खूप छोटा विचार करतात. बघा ना, आज साधारण 4-5 हजार लोकांपर्यंत तरी हा मेसेज गेला असेल, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिगचा. ओके, आम्ही जे काही पाठवलं, आले किती लोक. सो याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या का एखादा विचार जर 5-6 हजार लोकांच्या मनात येत असतील तर तिथे अप्रोच करणारी लोक म्हणजे 50-55च असतील. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. बरोबर. ओके. सो आपण कधी स्वतःला विचारलं की का माझ्यात सगळ्यात मोठी दुर्बलता काय, का माझ्यात सगळ्यात मोठा कमीपणा काय. आणि ह्या मॅनकाइंड मध्ये किंवा ह्या मानवी याच्यामध्ये ना सगळ्यात मोठी दुर्बलता काय माहितीये का, स्वतःची किंमत कमी असणे स्वतःच्या याच्यात आणि स्वतःला हीन लेखणे. आणि याच्यामुळेच इतक्या साऱ्या लोकांची काय झालीये, हे वाढलीये, लोकांची इतकी संख्या वाढलीये कमी विचार करण्याची. कदाचित म्हणजे 2009 पर्यंत पण मी असाच छोटा विचार करणार होतो. बरोबर. आता काय होतं का, स्वतःची हीन बाजू किंवा छोटी बाजू जी आहे ना, का आपल्यामध्ये काय कमी हे जाणून घेणं कधीही चांगलंच आहे, कारण तिथे सुधारायला वाव मिळतो. पण आपल्याला फक्त स्वतःतले दोष माहित असले ना तर ते सगळ्यात वाईट आहे, कारण त्याच्याने आपण आपला स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेत असतो. बघा मी नेहमी एक्झाम्पल देत असतो. सो असे प्रकार हे चालू असतात किंवा बिझनेस सेमिनार चालू असतात किंवा काय, किंवा जयेश सर एक सक्सेसफुल टूर ऑपरेटर आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे बोलतात किंवा काय. आणि काही लोक समोर आल्यानंतर ते विचार करतात का यार हेमंत सरांकडे हे आहे, हेमंत सरांकडे हे आहे, जयेश सरांकडे हे आहे, माझ्यामध्ये हे नाहीये, माझ्यामध्ये हे नाहीये, माझ्यामध्ये हे नाहीये, माझ्यामध्ये हे नाहीये. सो हे जे काही नाही 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 करतात ना, तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो, स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेत असतो. अरे पण इथे अशा काही गोष्टी आहेत का ज्या माझ्याकडे पण नाही आहेत आणि जयेश सरांकडे पण नाही आहेत. येस और नो. सो दिस इज म्हणजे हे चांगली गोष्ट आहे का आपल्याला माहित असणं का आपल्यामध्ये काय नाहीये, पण याच्याने फक्त तेच माहित असणं ना, त्याच्याने आपण काय करतो, आपली स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेतो. याच्यावर एक छान उपाय या पुस्तकामध्ये दिलाय. बघा तुम्हाला जर तुमची व्हॅल्यू जाणून घ्यायची आहे ना, तर तुमच्या 5 मुख्य चांगल्या गोष्टी शोधून काढा. निगेटिव्ह नाही, तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत किंवा कशामध्ये तुम्ही मास्टर आहात, त्या 5 गोष्टी लिहून काढायच्या आहेत. आणि त्याच्या खाली प्रत्येक गोष्टीच्या पुढे ती गोष्ट कुठल्या कुठल्या लोकांमध्ये कमी आहे आणि आयुष्यात खूप चांगलं सक्सेस मिळवलं अशा 3 लोकांची नावं तुम्हाला त्याच्या समोर लिहायची. बघा मी ही ऍक्टिव्हिटी परत क्रिएट करतो. तुम्हाला तुमच्यातल्या 5 चांगल्या गोष्टी काय करायच्या, शोधून काढायच्या आहेत, लिहायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचंय का, ती 5 गोष्टींच्या समोर त्या गोष्टी कुठल्या लोकांमध्ये कमी आहेत, 3 लोक, आणि त्यांनी आयुष्यात प्रचंड यश मिळवलंय अशा लोकांनी. त्याच्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती मोठे आहात किंवा किती मोठ्या प्रमाणात काम करत असतात. बघा आपण आपली जी किंमत करत असतो ना,
तीच आणि तेवढीच किंमत जग आपल्याला देत असते, याच्यापेक्षा काहीच नाही. आपण आपली जी किंमत करत असतो, मग मला नाही माहिती आपण इथे आलेलो आपली स्वतःची किंमत किती करतो ते. सो भव्य विचार करणं कुठल्याही परिस्थितीत फायदेशीर ठरतं. हे याचं कसं करू शकतात? स्वतःबद्दल हीन बोलू नका किंवा हीन विचार करू नका. स्वतःचं अवमूल्य होईल किंवा सेल्फ कॉन्फिडन्स कमी होईल, त्या सवयी ज्या असेल त्या सवयी तुम्ही बदला. तुमच्या चांगल्या जमेच्या बाजू किंवा ज्या आहेत त्या आज, आणि हे सेशन संपले लिहायला घ्या आणि आजपासूनच काम चालू करा. बघा, जी काही मोठी लोक आहेत ना, त्यांचे जी काही भाषा बोलतात, जे काही शब्द वापरतात, म्हणजे सॅटिस्फॅक्शन असेल, विक्ट्री असेल, आनंद असेल, समाधान असेल, असे शब्द काय करायचे, बोलायचे. पराभव, दुःख याच्यासारखे किंवा निगेटिव्ह भावना निर्माण करणारे शब्द शक्यतो आपण बोलायचे नाहीत. आणि आत्ता काय पाहिजे हे नका बघू. आपल्याला आत्ता काय पाहिजे हे नका बघू. भविष्यात काय काय होऊ शकेल, मी जर हे सुरू केलं तर भविष्यात काय होऊ शकेल, हे जेव्हा तुम्ही बघायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्हाला आपला आत्मविश्वास वाढतो. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्या. कुठलीही गोष्ट, इथे फालतू गोष्टच लिहिलेली आहे, कुठलीही फालतू गोष्टीत हात घालण्यापूर्वी ही गोष्ट खरोखर महत्वाची आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. ही गोष्ट खरोखर महत्वाची आहे का? या पुस्तकामध्ये मी सगळ्यांना सांगेल की हे पुस्तक वाचा. आणि याच्यामध्ये ना फॅमिलीचं एक्झाम्पल दिलंय. नवरा बायकोमध्ये भांडणं होतात किंवा काय, तर ती प्रत्येक वेळेस जे आहेत ना, आणि ते छोट्या गोष्टीवरनं होतात, खूप मोठ्या गोष्टीपर्यंत जातात. आणि फॅमिली मधलं जे काही वातावरण आहे ते तुमच्या यशच्या याच्यामध्ये त्या सेक्टरमध्ये पण काय करतं, उपयोग आणतं. इकडे तुम्ही खुश असाल तर तिकडे यश मिळवतात, बरोबर. सो कुठलीही गोष्ट, ते जर भांडणाचं कारण एकदम छोटं असेल तर खरोखर ह्या गोष्टीला इतकं महत्व दिलं पाहिजे का? किंवा बाकीच्या गोष्टी आजकाल त्या फेसबुकवर खूप सारे चॅलेंजेस चालू आहेत पहिल्यापासून, म्हणजे ते आले तर खरोखर माझ्या आयुष्यात ही गोष्ट खरोखर इतकी महत्वाची आहे का? आय एम नॉट सेइंग यू आर मेकिंग रॉंग, पण कुठल्याही गोष्टीत हात घालण्यापूर्वी तुम्ही काय करायला पाहिजे, तर ही गोष्ट खरोखर महत्वाची आहे का, हा विचार करायला पाहिजे. मोठा विचार करा आणि मोठे व्हा. ही सगळ्या गोष्टीत आपण ज्या सांगितलं त्याच्याने मोठा विचार करा, मोठा व्हा. पुढचं प्रकरण आहे क्रिएटिव्ह विचार कसा करावा आणि क्रिएटिव्ह स्वप्न कशी पाहावीत. कारण आपल्याला मोठं यश मिळवायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. ओके. सो लोकांना क्रिएटिव्ह असणं किंवा क्रिएटिव्ह होणं म्हणजे एखाद्या रॉकेट सायन्सचा शोध लावणं, एखादं रॉकेट बनवणं किंवा शोधच म्हणजे खूप मोठी गोष्ट जी आहे ती क्रिएट करणं असं कदाचित वाटत असेल, पण तसं काहीच नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काम करतात तिथे किंवा नोकरी करत असाल तिथे किंवा बाकीच्या घरी थोडीशी गोष्ट जी रेग्युलर करतात ती गोष्ट जर वेगळ्या प्रकारे काहीतरी नवीन केलं, पद्धत बदलली, तरी तुम्ही क्रिएटिव्ह काम करतात. ओके. आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला याच्यात खूप छान आहे, एखादी गोष्ट करण्याजोगी आहे, तुम्हाला असा बिलीफ आला, तर मन काय करतं, त्याच्या दृष्टीने मार्ग शोधायला सुरुवात करतं. आय एम अगेन म्हणजे मी तुम्हाला परत एक रेफरन्स देईल. RAS नावाची जी काही सिस्टम आहे, आपण आपल्या ब्रेनच्या प्रोग्राम मध्ये हे सगळं घेत असतो. त्याच्याने आपण एक्झाम्पल पण देतो का एखादी गोष्ट जर त्याला दिली ना तर ते फक्त तेवढ्याच गोष्टीमध्ये फोकस करत असतं. सो तुम्हाला जर वाटलं ना का एखादी गोष्ट करायला मला विश्वास आहे, तर मन आपलं काय करायला लागतं का त्या गोष्टीचे मार्ग शोधायला सुरुवात करतं. आपला विश्वास जो आहे ना, हा विश्वास म्हणजे क्रिएटिव्हिटी जी आहे ना तिला शक्ती देतो. आपली एखाद्या गोष्टीवर विश्वास असेल तर नवीन नवीन क्रिएटिव्हिटी येतात, आणि अविश्वास असेल तर आपल्या क्रिएटिव्हिटीला ब्रेक लागतो. हे बघा, कामामध्ये क्रिएटिव्हिटी, काम वाढवायमध्ये क्रिएटिव्हिटी किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पण काय आहे, क्रिएटिव्ह विचार करण्याकरता आपण काय करायला पाहिजे, कोणतंही काम करताना ते करणं कसं शक्य आहे असा विश्वास मनात बाळगायचा किंवा असा विचार करायचा की हे शक्य आहे, हे कसं शक्य आहे. एखादी गोष्ट करता येण्यासारखी आहे याच्यावर विश्वास जर मनात असेल तर मन त्याचा मार्ग शोधून काढतं. एखाद्या समस्येवर समाधान आहे यावर तुमचा विश्वास जर असेल तर मन, आणि तुमच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, तुम्ही जर आपलं आयुष्य मागे बघितलं ना तर याचे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला मिळालेले आहेत. ओके. पण क्रिएटिव्हिटी जर कोणी रोखत असेल ना तर ते कोण रोखतं माहितीये का? सो आपले जुने विचार किंवा परंपरागत विचार किंवा ज्या थिंकिंग रोबस झालेल्या आहेत ना ते विचार. सो नाही मागे असं कसं घडलं होतं किंवा नाही मागची परंपरा तर अशी आहे, तर तुम्ही जर ह्या परंपरेला धरून ठेवलं तर आपण क्रिएटिव्ह विचार करू शकत नाही ना कामाच्या याच्यात आणि कुठेच नाही. मी अधिक काम कसं चांगलं करू शकतो, हे बघा 2 वाक्य आहेत. चांगलं काम कसं करू शकतो, मी आता जे करतोय त्याच्यापेक्षा चांगलं कसं करू शकतो, असं स्वतःला रोज विचारा. आणि तुम्हाला सांगतो, आपली जी काही सेल्फ डेव्हलपमेंट होते हे अमर्याद आहे. तुम्हाला इमिजिएट काम कसं चांगलं करू शकतो ना याची उत्तरं मिळत जातील.
किंवा मला अजून काम करायचंय, माझी वर्किंग हे वाढवायचंय, तर मी अधिक काम कसं करू शकतो, हा प्रश्न जर तुम्ही सतत तुम्हाला विचारायला लागला ना, तर मन काय करायला लागतं माहितीये का, तुम्ही रिकामे कामं किंवा जंक ऍक्टिव्हिटीज किंवा वेळ आणि हे जर जिथे वाया जातं ना, तिथे आपोआप कमी काम करतं, काटछाट करायला लागतं आणि तुम्हाला जास्त काम करायला काय करतं, तो मार्ग शोधून देतो. ओके, सो क्रिएटिव्ह विचार करायचा असेल ना, तर नेहमी काय करायचंय, प्रश्न विचारा लोकांना आणि दुसऱ्याचं बोलणं ऐकून घ्यायचा सराव करा. याच्याने तुमचं प्रश्न विचारल्याने तुम्हाला काहीतरी उत्तर मिळतं. दुसऱ्याचं बोलणं ऐकल्यानंतर आहे ना, तुम्हाला एखादा विचार करायचा आहे किंवा निर्णय घ्यायचा आहे ना, याला रॉ मटेरियल त्यांच्याकडनं मिळतं. पण आपण असं करतो का? नाही. आपण जास्त बोलत असतो, आपली एखादी आयडिया पटापट पटापट खूप लोकांना सांगून टाकतो. मी तर नेहमी सांगत असतो, तुमच्याकडे 1 रुपया, समोरच्याकडे 1 रुपया. ओके, तुमच्याकडचा 1 रुपया तुम्ही किती लोकांना सांगितलं तर तो तुमच्याकडेच राहणार आहे. दुसऱ्याचं ऐकून घेतलं तर त्याचा 1 रुपया तुम्हाला मिळेल, तर तुमचे 2 रुपये होतील. ओके, सो मोठी माणसं काय करत असतात, जास्त ऐकतात, छोटी माणसं जास्त बोलतात. तुम्हाला क्रिएटिव्ह विचार करायचा असेल तर लोकांना प्रश्न विचारा, त्याच्यातनं रॉ मटेरियल तुमच्या निर्णयासाठी घ्या, दुसऱ्याला जास्त बोलू द्या. आणि आपल्या मनाची क्षमता आहे ना, ही वाढवा. मनाची क्षमता वाढवा. ती कशी वाढवू शकतात का, तुम्हाला नव्या कल्पना आणि काम करण्याचे नवे मार्ग जी काही लोक शोधून देतील किंवा शोधणारे लोक आहेत, त्या लोकांमध्ये जा, त्यांच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, सामील व्हायचंय. ओके, सगळ्यांना एकदा हे पुस्तक थरोली तुम्ही वाचायला पाहिजे आणि खूप साऱ्या, आणि हे जे काही मी सांगतोय ना, याचे एक्झाम्पल्स खूप छान प्रकारे त्यांनी दिलंय. ओके ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत का, आपण स्वतःला जे समजतो ना, तेच आपण असतो. तुम्ही स्वतःला जे समजतात तेच तुम्ही असतात. तुम्ही स्वतःला जे समजतात तेच तुम्ही असतात. ओके, आता ज्यांना इतरांकडनं सगळ्यात जास्त आदर मिळतो, रिस्पेक्ट मिळतो ना, अशी लोक सगळ्यात जास्त यशस्वी असतात. ओके, आणि आपण आपल्यात जे पाहतो तेच इतर लोकही आपल्यामध्ये पाहत असतात. आपल्याला जशी वागणूक मिळायला हवी असं आपल्याला स्वतःला वाटतं, तशीच इतर लोक आपल्याला ती देत असतात, तशीच आपल्याला ती मिळते. स्वतःच्या खऱ्या पात्रतेच्या विपरीत ज्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी कमी आहे असं वाटतं, तो कमीच पडतो. याचं कारण आपले जे विचार आहेत ना, ते काय करतात, कृतीला निमंत्रित देतात. निमंत्रण म्हणजे कृती काय करतात, आपले विचार जे थॉट्स जे आहेत ना, ते ऍक्शन करायला लावतात. ओके, आपण महत्वाचं नाही असं वाटणारा माणूस महत्वाचा नसतो. बघा ना, आपण विचार करा, आपण स्वतःबद्दल काय काय विचार करतो. तुम्ही आदरास पात्र आहात असं तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. तुम्ही रिस्पेक्टफुल आहात, तुम्ही हुशार आहात, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिले वाटलं पाहिजे. आणि स्वतःबद्दल तुम्हाला जेवढा आदर असेल तेवढाच आदर इतर लोकही तुम्हाला देतील. बघा, आपलं जे बाहेरचं रूप आहे ना, लोक सांगत असतात, ओके, तुमचं रूप तुमच्याशी संवाद करत असतं, तसंच ते इतरांशी सुद्धा बोलत असतं. तुम्ही जसे आहात तसेच तुमच्याशी करत असतं. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे त्याच्यावरून ठरत असतं. माणसाच्या बुद्धीकडे पाहावं, रूपाकडे नाही, असं सांगितलं जातं. ओके, माणसाचा आउटफिट बघू नये, त्याचे विचार काय, त्याची बुद्धी पाहावी. पण हे ना, हे तत्व म्हणून ऐकायला छान आहे, याच्यात फसू नका. तुमच्या दिसण्यावरून लोक तुमचं मूल्यमापन करत असतात. तुमच्या मूल्यमापनाच्या लोकांकडे असलेला पहिला मापदंड तो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ना, तेच म्हणजे ते लगेच तयार होतं, पण ते कंटिन्यू टिकतं. सो कधीही बघा ना, म्हणजे मी एक एक्झाम्पल देत असतो, वेळेअभावी मी ते, तुम्ही बघा, नवीन कपडे असल्यानंतर आहे ना, त्या दिवशी तुम्ही खूप जास्त कॉन्फिडन्स असतात. येस और नो? नवीन कपडे ज्या दिवशी घातले त्या दिवशी खूप कॉन्फिडन्स असतो इतर दिवसांपेक्षा. येस और नो? का बरं माहिती? का बरं? का असेल असं? कारण काय असेल? मी तर तुम्हाला सांगेल, इंटरव्ह्यू असेल ना, तर नवीन कपडे घ्या, नवीन कपडे जा. एखादी मोठी डील असेल, नवीन कपडे घाला आणि नवीन कपडे घालून जा. स्वतःवर आणि त्या कपड्यांवर खर्च करा. मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशीचा सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स तुम्हाला असतो. सो का असं असेल माहितीये? का असं असतं? कारण त्या दिवशी तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेमधनं बघत असतात आणि दुसऱ्यांच्या नजरेमधनं तुम्ही स्वतःला बघतात, आणि तुम्ही तुमचं चांगलं रूप जे आहे ना, का कपडे घातल्यानंतर ते दुसऱ्याला चांगलं वाटतं, याच्यामुळे सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स असतो. येस और नो? सो दिसणं हे, जरी लोक म्हणतात बुद्धीपेक्षा दिसणं महत्वाचं नाही, पण तुमचं दिसणं जे आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, सो इथे काही बघा ना, म्हणजे
इथेच सांगतो. म्हणजे चांगलं ड्रेसिंग असलेली लोक आहे ना, हा लोक काय करतो, हा माणूस आहे ना लोकांमध्ये इम्प्रेशन असतो, दखल घेण्याजोगा असतो, बुद्धिमान, प्रगतशील आणि भरोश्याचा आहे असं लोकांना वाटतं, कारण त्याच्या आउटफिटवरनं. हा माणूस आहे ना, याला रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि याच्यावर बिलीफ किंवा ट्रस्ट ठेवू शकतो असा हा माणूस असतो. आणि आपण याचा आदर करायला हवा असं जणू त्याचा म्हणजे जो काही ड्रेसिंग सेन्स आहे ना असं करत असतो. म्हणजे तुम्ही बघा ना, एकदम कोट किंवा हे चांगले कपडे घालून तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोला आणि एकदम गबाळ येतो, तो गबाळ्या व्यक्तीला अरे तुरे करतो आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीला आहो जाऊ, मग त्यांना त्याचं एज जरी कमी असेल तरी. म्हणजे आपलं कोण आउटफिट जे आहे ना हे बोलत असतं. आणि असंच गबाळ्या वेशातलं माणसाचं हे जे काही आहे ना हे नकारात्मक बोलत असतं, ते सांगत असतं हा माणूस याचं काही फार चांगलं चाललेलं दिसत नाहीये, कपड्यांवर हा निष्काळजी आहे किंवा हा कार्यच करत नाही किंवा काम करत नाहीये, याला फारसं महत्व देण्याची गरज नाही. आणि मग हा काय करतो, हा सर्वसाधारण माणूस आहे, याच्याकडे लक्ष दिलं नाही तरी चालेल आणि म्हणून याला कुणी पण टोलवतं किंवा कुणीही काहीही शब्द, म्हणजे तो याचं एज किती असेल तरी. आपल्याला असे खूप सारे अनुभव आले असतील. सो हे आपल्याला जे काही स्वतःला तो कॉन्फिडन्स मिळवायचा आहे ना, याच्यासाठी सेल्फ टॉक, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे एक मार्ग या पुस्तकात पण सांगितलंय. रोज अनेक वेळी स्वतःशी असं काहीतरी पॉझिटिव्ह बनवा, पॉझिटिव्ह बोला स्वतःशी, का ज्याच्याने काय धैर्य म्हणजे आपलं कॉन्फिडन्स वाटेल असं काहीतरी बोला. स्वतःचं एक चांगलं इंट्रोडक्शन तयार करा. ओके, किंवा तुमच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लोकांपर्यंत कळू द्या निगेटिव्ह पेक्षा. आणि संधी मिळेल तेव्हा आहे ना, तुम्ही एक उच्च दर्जाची व्यक्ती आहे याची स्वतःला आठवण करून द्या. ती कशी करून द्याल? सपोज इथे खूप सारी लोक आहेत आणि मग तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह गुण सापडाल ना, तर इतर खूप कमी लोकांमध्ये ते पॉझिटिव्ह गुण असतील. मग तुम्ही पहिले ना त्या व्यक्तीमध्ये कुठला गुण नाहीये, जो त्या समोरच्या व्यक्तीमध्ये कुठला गुण आहे जो माझ्यामध्ये नाहीये ना, हे शोधण्यापेक्षा माझ्यामध्ये हे आहे त्या व्यक्तीमध्ये नाहीये ना, असा जेव्हा विचार करून तुम्ही स्वतःला हे करून द्याल ना, तर तुमचा कॉन्फिडन्स त्या व्यक्तीच्या समोर असेल. सो तुम्हाला रेग्युलर मध्ये ना, आम्ही त्या प्रोग्राम मध्ये ना लिस्टच देत असतो का तुम्हाला रोज सकाळी काय बोलायचंय किंवा काय नाही बोलायचं. सो तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, तुम्हाला रोज पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःला द्यायचा आहे आणि स्वतःच कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काम करायचं आहे. तुमच्या भोवतालच्या वातावरणाचं योग्य व्यवस्थापन करा आणि उच्च दर्जाची विचारसरणी बाळगा. मी तुम्हाला मगाशीच जेव्हा प्रोग्राम सुरू झाला ना त्याच वेळेस सांगितलं होतं की आपण जे काही बनलोय, आपण एवढे मोठे विचार का करत नाही, तर याचं कारण काय आहे माहितीये, आपल्या आजूबाजूचं वातावरण जे आहे ना हे आपल्याला कारण बनवू देत नाहीये. बरोबर. सो एक डेव्हिड मॅकलेन, या पुस्तकात नाही येते, माझा पर्सनल मी तुम्हाला रेफरन्स देतो. डेव्हिड मॅकलेन म्हणून एक सायंटिस्ट आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ना त्याने 25 वर्ष रिसर्च केला सक्सेससाठी. आणि ते एका वाक्यावर येऊन पोहोचले की तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर सक्सेसफुल लोकांमध्ये सामील व्हा. किंवा बघा, एका 25 वर्ष हे केलेल्या व्यक्तीने हे सांगितलेलं आहे. सो आपलं काम, आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपलं काम आहे आपल्या भोवतीचं वातावरण आपल्याला काय करायचंय माहितीये, आपल्याला बदलायचंय. सो माणसाचं जसं म्हणजे पौष्टिक अन्न असतं ना, आपण प्रोटीन घेतो, विटॅमिन घेतो, खूप सारे लोक सप्लिमेंट घेत असतात शरीरासाठी, आणि त्या प्रत्येकाच्या शरीरावरनं कळत असतं का हा कुठल्या प्रकारचं काय घेतोय, इनपुट घेतोय, म्हणजे अन्न घेतोय. तसंच आहे ना, आपल्या मनाचं खाद्य असतं आपल्या आजूबाजूचं वातावरण. म्हणजे ते कॉन्शियसली, अनकॉन्शियसली, सबकॉन्शियसली हे विचार प्रभावित करणाऱ्या अशा असंख्य गोष्टी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असतात आणि ते आपण नेहमी खात असतो. आणि त्याच्याने आपल्याला म्हणजे तुम्ही कसे आहात ना ते तुमचं वातावरण सांगत असतं. म्हणजे एक अशी म्हण आहे का, यू आर द ऍव्हरेज ऑफ अराउंड 6, म्हणजे तुम्ही जवळच्या 6 लोकांचे ऍव्हरेज असतात. ओके, तुम्ही बघा ना तुमचे सगळे मित्र किंवा काय. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तुमच्या विचारांचा आकार लहान आहे किंवा मोठा आहे, तुमचे ध्येय छोटे आहेत मोठे आहेत, तुमची ऍटिट्यूड कसं आहे ना किंवा तुमचं व्यक्तिमत्व, हे जे काही घडत असेल ना, हे तुमच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मधनं घडत असतं. तुमच्या आजूबाजूला कशी लोक आहेत. बरोबर. आता तुम्ही जर खूप जास्त वेळ नकारात्मक लोक किंवा निगेटिव्ह लोकांच्या आजूबाजूला राहिले, लहान विचार करणाऱ्या लोकांना जवळून संबंध आला, तर तुम्हाला तशाच सवयी लागतात. सो आपल्याला जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला त्याच्यातनं बाहेर यायचं आहे. आणि बघा, 3 प्रकारची लोक आपल्या आजूबाजूला असतात. पहिला लोक असतात पूर्णपणे सरेंडर, एखाद्या गोष्टीला सरेंडर झालेले, काहीच होत नाहीये किंवा शरणागती पत्करलेली लोक असतात. दुसरी लोक आहे ना अंतशा शरणागती
पत्करलेले असतात, का सुरुवातीला म्हणतात नाही मला हे करायचंय, पण कालांतराने ते पण पूर्ण सरेंडर होऊन जातात, परिस्थितीला शरण होऊन जातात. आणि तिसरा गट असतो का काहीही परिस्थिती असो, मी याला सरेंडर जाणार नाही, मी मला काय करेल, जे काम करायचं ते करेलच करेल. बरोबर. सो आपल्याला ठरवायचंय का आपल्याला कुठल्या लोकांमध्ये सामील व्हायचंय. बघा मी परत तेच सांगतोय, आणि आपल्याला ठरवायचं का आपल्याला आजूबाजूला कुठली लोक. बघा सक्सेसफुल लोकांमध्ये सामील होणं जर अवघड असेल ना, तर मी रिक्वेस्ट करेल की आपल्या आजूबाजूला सारखे विचार करणारे लोक करा. तुम्ही पेड प्रोग्रामला नका येऊ, आमच्या काहीच हरकत नाहीये, पण पेड पेक्षा फ्री प्रोग्राम खूप जास्त आहेत, त्या फ्री प्रोग्रामला लोकांना घेऊन या, तर तुम्ही तुमच्यासारखे विचार करणारे लोक कराल. ओके. आता एक म्हणजे जयेश सरांना इन्व्हिटेशन देईल मी, कारण त्यांचं आवडीचं एक्झाम्पल आहे, मला नेहमी आवडत असतं. ओके. सो नकारात्मक विचार करणाऱ्या ची सवय असलेल्या लोकांना तुमचे जे काही ध्येय आहेत, तुमचे विचार आहेत ना, त्यांना सुरंग लावू द्यायचा नाहीये. या बाबतीत शक्य तेवढी काळजी घ्यायची. असे लोक सर्वत्र असतात आणि इतर लोकांच्या सकारात्मक प्रगतीमध्ये खीळ घालायची त्यांना जणू आसरी आनंद मिळत असतो. सो जयेश सर एकच मिनिट देतो तुम्हाला, तुम्ही ते एक्झाम्पल क्रिएट करावं माझ्यासाठी. माझी अशी धारणा आहे की काही लोक या जगात जन्माला येतात ना, जेव्हा वर्णदेव त्यांना खाली पाठवतो तेव्हा आहे ना, त्यांच्या एका हातात एक वाडगं असतं, ज्याच्यात दही देतात. सो देव त्यांना एका हातात दह्याचं वाडगं आणि दुसऱ्या हातात चमचा असं घेऊन जन्माला आणतो, पृथ्वीवरती पाठवतो. आणि असे लोक काय करतात की जिथे जिथे छान दूध उकळत असतं, जिथे जिथे छान रबडी बनत असते, जिथे जिथे दुधाचे पदार्थ बनत असतात, तिथे तिथे दिसलं ना की छानपैकी जातात, त्या वाटीतनं एक चमचाभर विरजण घेतात, त्याच्यात टाकतात आणि पुढे जातात. अशा लोकांपासून आहे ना, आपण जितकं अंतर ठेवू, जितकी अशा टाईपचे लोक आपण आयुष्यात काढून टाकू ना, तितकं आपण आयुष्यात पुढे जाऊ. कारण हे लोक आहेत ना, आपण काहीही चांगलं करायला गेलो, दूध आपण उकळायला ठेवलं की ते विरजण टाकणार, हे गॅरंटीड आहे. ओके. पण त्यांना त्याच्यात आसुरी आनंद मिळत असतो, खूप आनंद मिळत असतो. ओके. सो आपल्याला आहे ना, आपल्याला स्वतःला ह्या लोकांपासून वाचवायचंय, आपल्याला ह्या लोकांपासून वाचवायचंय. हे बघा, जे लोक एखादी गोष्ट अशक्य आहे तुम्हाला सांगतील हे करणं अशक्य आहे तुम्हाला सांगत असतात ना, ते सहसा स्वतः अपयशी असतात किंवा यश मिळवण्याच्या बाबतीत ते सबसेल फेल झालेले असतात. तीच लोक सांगतात तुम्ही हे करू नाही शकत. बरोबर. आणि आपण पण काय करतो माहितीये का, आपणही इतके हुशार असतो का आपल्याला कोणाला तरी विचारल्याशिवाय होतच नाही. म्हणजे मी तर नेहमी म्हणत असतो का आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये एक सगळ्यात जास्त हुशार व्यक्ती पण असतो, तो फक्त सल्ले द्यायचं काम करतो. आपण पण म्हणजे मी आमच्या ईडीपी मध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे जे काही प्रोग्राम आहेत त्याच्यात सांगत असतो काही आपल्याला इथे मिळतात सगळ्या गोष्टी, आणि आपण बिझनेस करायचा का नाही करायचा आपण असं 10 जणांना विचारतो. ते 10 जणांपैकी 9.5 लोक काय करतात, नाही म्हणून सांगतात. एखादा अर्धा म्हणतो ठीक आहे तुला वाटत असेल तर कर. पण हे काय माहितीये का, हे जे नाही म्हणणारे लोक आहेत ना, एकतर ते स्वतः त्यांना ते करायचं नसतं किंवा त्यांना वाटत असतं ते करू शकत नाही, किंवा कुठेतरी ते अपयशी झालेले असतात. हे बघा, इथे एक सावधानीचा डिस्क्लेमर आहे. ओके. का तुम्ही कोणाचा सल्ला घेता याच्याबद्दल सावध राहा. आपल्याकडे ना सगळं माहित असलेले लोक आणि तुमच्या भल्यासाठी तुम्हाला सांगणारे फुकटचे सल्लागार प्रत्येक ठिकाणी असतात. ओके. म्हणजे सगळंच माहिती आहे आणि तुमच्यासाठी एक फुकटचा सल्ला देतो, भाऊ हे करू नको, अशी लोक काय असतात प्रत्येक ठिकाणी असतात. आणि तुम्हाला यांच्यापासून लांब राहायचंय. तुम्हाला विचार करायचा आहे का तुम्हाला कोणाकडनं सल्ला घ्यायचा आहे. सो फक्त यशस्वी लोकांनाच सल्ला विचारा. तुमचं भविष्य तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. स्वतः अयशस्वी होणाऱ्या फुकटच्या सल्लागारांच्या हाती ते सोपवण्याचा धोका तुम्ही कृपया पत्करू नका. पुढचं चॅप्टर आहे ऍटिट्यूड. आपला ऍटिट्यूडला आपलं काय बनवायचं आहे, फ्रेंड बनवायचं, अलाइज बनवायचं, सहयोगी बनवायचं. आपल्या मनोभावाला आपला सहयोगी बनवायचं आहे. बघा आता हे तुम्ही म्हणजे दुसरे लोक बरं का, आपल्यासाठी दुसरे लोक. हे कसं डेव्हलप होतं ते बघा. ऍटिट्यूड एक खूप छान गोष्ट इथे क्रिएट केली आहे. तुम्ही महत्वाचे आहात ही भावना काय करा, विकसित करा. दुसरी लोक महत्वाची आहेत, कंटिन्यू ही भावना आहे ना विकसित करायची आहे. ओके. इथे आलेल्या 50 लोक महत्वाचे आहेत ही भावना निर्माण करायची. तुम्ही म्हणजे इथे मी नका घेऊया. ओके. जगात कुठल्याही ठिकाणी जा, मग भारतात जा, अमेरिकेत जा, जगात कुठल्याही देशात जा, प्रत्येक व्यक्तीला आपण महत्वाचे आहोत ही भावना त्याला हवी असते.
प्रत्येकाला मी महत्वाचा. इथे 51-50 जी काही लोक आहेत, मला दिसत नाहीये ती जी काही लोक आहेत, त्या प्रत्येकाला काय पाहिजे माहितीये का? त्या मी महत्वाचा आहे ही प्रत्येकाला भावना पाहिजे असते. यस नो? हॅलो, यस नो? बोलू शकतात तुम्ही? प्रत्येकाला वाटतं ना मी हो सर, येस सर. यस. आणि हिचा हे कसं कामाला येतं? यस, हे कसं कामाला येतं बघा. सो हा, आता इतरांना आपण मोठे आहोत असं वाटायला लावण्याचा एक मोठं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही इतरांना मोठेपण देतात, इतरांना चांगलं म्हणतात, इतरांना मोठेपणाची भावना देण्यामधून तुम्हाला स्वतःलाही स्वतः मोठं असल्यासारखं स्वतः वाटायला लावत असतात. बघा, प्रयोग करून बघा. आपलं काम उलट असतं. आपण कसं लोकांपेक्षा भारी हेच जास्त बोलत असतो. येसो नो? हॅलो, हॅलो. आणि कुठेतरी आपल्याला नंतर असं जाणवतं का नाही यार, मी जे बोललो ना ते मला त्याच्यात नाहीये, पण मग मी बोलायचं म्हणून बोलून गेलो. पण याच्या विपरीत तुम्ही जर लोकांना मोठं वाटायला लावत असतात तर कुठेतरी त्याच्या पाठोपाठ आपोआप तुम्हाला स्वतःला ते मोठं वाटायला लागतं. हा ऍटिट्यूड जो आहे ना तो हे होतो. सो तुम्हाला सक्सेस मिळवायचा आहे ना, तर तुम्हाला असं वाटत असेल तर सगळ्यात महत्वाचं, इतरांचं महत्व वाटायला लागण्याने तुम्हाला स्वतःला आपलं महत्व जाणवतं. लोक महत्व हे तुम्हाला यश मिळवण्यासाठी लोक महत्वाचे आहेत, त्यांना मोठं वाटणं महत्वाचं आहे. त्याच्यानेच तुम्हाला स्वतःला वाटायला लागतं का मी महत्वाचं आहे, याच्याने तुम्हाला यश मिळतं. मग हे कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची सवय लावून घ्या. ऑलवेज से प्लीज अँड थँक्यू. छोट्या मोठ्या गोष्टींनी तुम्ही करा. आम्ही आता ग्रॅटिट्यूडचं एक मोठं सेशन घेतलं पूर्ण जयेश सरांचा, त्याच्यात खूप मोठा हात म्हणजे हे कधी काळी पुढे लागलं तुम्हाला तर तुम्ही नक्की ते करा. का कसं तुम्ही लोकांना चांगलं म्हणू शकतात. कृतज्ञता व्यक्त करा छोट्या छोट्या गोष्टींसाठी. लोकांना त्यांचं नाव घेऊन बोलवा. त्यांचं नाव ना सगळ्यात आवडती गोष्ट जी काही असेल ना तर त्या व्यक्तीचं नाव आहे प्रशांत, अनिल, पेशल, जयेश. हे नाव आहेत ना, ही लोकांना सगळ्यात जास्त आवडत असतात. ते नाव घेऊन बोलवा आणि कोणाचंही श्रेय घेऊ नका, क्रेडिट लाटू नका. क्रेडिट आपल्याला किंवा इतर लोकांना किंवा क्रेडिट कोणाचं घ्यायचं नाही. दुसऱ्यांनी केलेली गोष्ट मी केली म्हणून दाखवू नका. बघा, सगळ्यात महत्वाचं वाक्य, पैशाप्रमाणे प्रशंसेची पण गुंतवणूक करता येते आणि त्याचा फायदाही होतो. तुम्ही जे प्रशंसा करता लोकांची ना, तर त्याची सुद्धा गुंतवणूक करता येते आणि त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय का तुम्ही आधी सर्व्हिस द्या. जी काही कराल ना, मग तुम्ही नोकरी करत असाल तर जास्तीचं काम करून सर्व्हिस द्या, बिझनेस करत असाल तर जास्तीचं काम करून सर्व्हिस द्या, कुठेही फॅमिलीमध्ये असाल तर जास्तीचं काम करून सर्व्हिस द्या. लोकांना जेवढी अपेक्षा असेल ना त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी द्या. बघा, याच्यात खूप छान एक्झाम्पल पण त्यांनी दिले आहेत. इतरांना तुम्ही जी लहान मोठी गोष्ट जास्तीची कराल ती गोष्ट म्हणजे पैशाच्या झाडाचं एक बी असतं. जे काही कराल चांगली गोष्ट त्याच्या पैशापेक्षा जास्त किंवा जास्तीची गोष्ट आहे ना, हे एक पैसे निर्माण करण्याचं झाडाचं बी असतं आणि ह्या पैशाच्या बियांनी पैसे उगवतात. सेवा करा आणि पैसे मिळवा. सो एकदम याच्यात खूप सारे एक्झाम्पल दिले. तसंच आमचे जयेश सर आहे. सपोज जयेश सरांनी मी बसलेलं असतानंतर एका व्यक्तीला आहे ना त्या तिकिटाबद्दल त्या याच्यानी हे काम करून दिलं का त्याने कुठेतरी तिकीट बुक केलं होतं आणि तिथे आलं आणि ते कसं हे करायचं त्याचे पैसे पण बहुतेक जयेश सरांनी घेतलं नाही. पण आहे ना जयेश सरांनी तिथे एक बी पेरलं पैशाचं. आता इथून पुढच्या कुठल्याही त्याला जर काही लागेल ना तर ती व्यक्ती जयेश सरांच्याच ऑफिसला येईल आणि त्यांच्याकडनंच बिझनेस करून घेईल. म्हणजे आयुष्यभरासाठी पैशाचं बी जयेश सरांनी फक्त एक मदत केल्याने केलं. सो आपल्याला जिथे जिथे काम करतोय ना तिथे तिथे तुम्ही जास्तीचं असं काहीतरी द्या. मनात चांगली भावना, पण तुम्ही जे जास्तीचं लोकांना द्याल ना ते म्हणजे एक पैशाचं बी आणि आयुष्यात त्याच्यानंतर खूप पैसे ते झाड तुम्हाला आणून देईल. लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करा. थिंक राईट टुवर्ड्स पीपल. याचा विचार पण कारण तेच आहे ना, तुम्ही लोकांना चांगला विचार कराल तर तुम्ही आपोआप तुमच्याबद्दल चांगला विचार करायला लागाल. ओके. यश मिळवण्याचा मूलभूत नियम जो आहे ना, यश हे इतर लोकांवर अवलंबून असतं. हे बघा, लोक म्हणत असतील का मी सेल्फ मेड मॅन आहे. नाही, कुणीच व्यक्ती सेल्फ मेड नसतं. त्याला लोकांनी मोठं केलेलं असतं. त्याला लोकांनी मोठं केलं. आपल्यालाही मोठं व्हायचं असेल तर आपल्यालाही लोकांचा सपोर्ट मोठा करणारे, त्याच्यासाठी नेहमी लोक बद्दल नेहमी चांगलं बोलाल. लोकांबद्दल चांगलं बोलाल तर ते त्यांना तुम्ही आवडतात आणि मग ते तुम्हाला सपोर्ट करतात मोठं होण्यासाठी. बघा, याच्यात म्हणजे नोकरी करणारी लोक असतील किंवा काय कुठल्याही बिझनेसमध्ये कुठल्याही वरच्या ठिकाणी आहे ना लोकांना ओढलं नाही जात.
तर खालची लोक त्यांना वरच्या लेवल पर्यंत उचलतात. सो तुम्हाला खालच्या लोकांना जे आहे ना त्यांना चांगलं बोलायचं किंवा चांगलं म्हणायचं किंवा त्यांचा चांगला विचार करायचा, तरच ती लोक तुम्हाला सक्सेस पर्यंत वरती उचलून नेतील. सो आपण नेहमी क्रेडिट लाटत असतो का मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. नो वे. ज्या लोकांनी तुम्हाला त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड तर पाहिजे, आणि जास्तीत जास्त लोकांसाठी जर काम केलं तर लोक आपल्याला उचलतील. तुम्हाला लोकांबद्दल चांगला विचार करण्यासाठी ह्या 3 का 4 स्टेप्स आहेत. आपण लोकांबद्दल नेहमी वेगळा विचार करतो. हे काय करायचंय का तुमच्या मनात इमिजिएट भावना निर्माण होईल चांगली, सगळी लोक पण चांगली आहेत म्हणून. ओके, पहिला विचार आहे का कुठलीही लोक, कुणीही लोक परिपूर्ण असू शकत नाही हे समजून घ्यायचं. समोरची लोक पण सगळे परिपूर्ण आहेत का? नाही, कुठलीच लोक जगात परिपूर्ण नाही आहेत. दुसरं, दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा अधिकार आहे याची जाणीव ठेवा. प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं करू शकते याची जाणीव असेल तर तुम्ही लोकांना ऍक्सेप्ट करायला सुरुवात करतात. आणि तिसरी आहे ना, नेहमी सुधारकाची भूमिका सोडून द्या. म्हणजे मनुष्याला सगळ्यात जास्त काय आवडतंय माहितीये का? कुठलं एक आवडतंय का? तुझं हे चुकतंय हे ऐकायला खूप साऱ्या लोकांना आवडत नाही, आणि आपण नेहमी हेच वाक्य वापरत असतो. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी यसो नो हॅलो यस सर. हा, कुठल्याच लोकांना आवडत नाही ना का माझं हे चुकतंय. सो तुम्ही जर त्याला तो परिपूर्ण, कुठली व्यक्ती परिपूर्ण असू शकत नाही, दुसऱ्या व्यक्तीलाही दुसऱ्या विचार करण्याचा किंवा वेगळं वाचण्याचा अधिकार आहे. आणि आपण नेहमी हे सुधारकाची भूमिका ती जर सोडून दिली तर आपण लोक आपल्याला आवडायला लागतील, लोकांना आपण आवडायला लागतो, आणि लोक आपल्याला जाण्याबद्दल सपोर्ट करतील. सर्वसामान्य मनुष्य जगातल्या इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा स्वतःबद्दल बोलण्यात जास्त उत्सुक असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल काही ना काही बोलायचं असतं. तुमच्या आजूबाजूलाही लोक बोला, आणि तुम्ही जेव्हा त्याला संधी देतात ना तर त्याला तुम्ही आवडायला लागतात. आपलं उलट आहे, आपल्याला बोलायला चान्स मिळाला का मी कसं बोलू याचं कारण पण तेच आहे ना, का इथे तुम्हाला पण आवडतं ना. पण तुम्हाला यश मिळवायचं असेल, त्याला तुम्ही जर आवडायचं असेल ना तर त्याला जास्तीत जास्त बोलायला उत्सुक करा. आणि आपण जे कम्युनिकेशन करतो मित्र जोडण्यामध्ये, हे कम्युनिकेशन मधलं जनरॉसिटी जी आहे ना, चांगल्या प्रकारे औदार्य जर दाखवलं तर सगळ्यात सोपा मार्ग आहे मैत्रीचा, किंवा सोपा मार्ग आहे आणि खात्रीचा मार्ग आहे मैत्री वाढवण्यासाठी. बघा, लोकांबद्दल चांगले विचार करण्यासाठी ना आपलं ब्रेन जे आहे ना हे एक रेडिओ स्टेशन आहे, आणि याच्यात आहे ना 2 स्टेशन आहेत. जसं रेडिओवर स्टेशन्स आहेत ना, सगळे चॅनल्स आहेत ना, 90, 98, 95 किंवा 90.0, 93, तसे आपल्या ब्रेन मध्ये 2 चॅनल आहेत. एक चॅनल आहे पॉझिटिव्ह चॅनल, आणि दुसरं चॅनल आहे चॅनल एन, निगेटिव्ह चॅनल. ओके, आता कुठलीही एक व्यक्ती आपल्याला समोर दिसली ना तर आपण ह्या दोघांपैकी एक चॅनल चालू करतो. हॅलो, एक चॅनल चालू करतो, बरोबर. आणि एक चॅनल चालू केल्यानंतर जे चॅनल चालू करू ना त्याच्यावर जो आरजे असतो, जे निवेदिका असतं किंवा काय ना, आपण जे चॅनल चालू करतो त्याला जे बोलायचं ते बोलत असतं, बरोबर. सो आपल्या बॉसने आपल्याला एखादं काम सांगितलं किंवा आपल्या कस्टमरने आपल्याला एखादी ऑर्डर रिजेक्ट केली, ओके, बिझनेसमध्ये असाल तर आपण इमिजिएट कुठलं तरी चॅनल चालू करून टाकतो त्या माणसाचा विचार करण्याबद्दल. येसो नो? यस. हा, मग आता बॉसनी काम सांगितलं का आपण लगेच का याला काही काम नाहीये, मी इतकं काम करतो, आणि ते निगेटिव्ह कडे केलं तर आपलं ब्रेन काय ते जे काही आहे ना ते काय करतं ती आरजे आहे ना ते काय करतं, त्याच्या पुढचं काम सांगायला सुरुवात करतं. मग तो चांगला नाहीये, मग तो असंच करतो, मग मी जास्त दिवस काही या बिझनेसमध्ये राहणार नाहीये किंवा या नोकरीमध्ये राहणार नाहीये, मी किती काम केलं तरी मी काहीतरी करेल. किंवा एखाद्या कस्टमरने आपली ऑर्डर रिजेक्ट केली का, हा असंच करतो तसंच करतो, तो पुढच्या वेळेस मी याला मालच देणार नाही, आणि तिथे आपण काय करतो, मग हे चॅनल चालू करणं आपल्या हातात आहे. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये हे जे चॅनल्स आहेत ना याच्यात तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह विचार सुरुवात करायची. बॉसनी काम सांगितलं तर कदाचित त्याला माझ्यावर जास्त कॉन्फिडन्स असेल आणि माझीच डेव्हलपमेंट होईल, हे पॉझिटिव्ह चॅनल चालू करा. त्याने आता ऑर्डर दिले नाही तर मी जर कंटिन्यू राहिलो तर त्याला मी आता माल देत राहील, कधी ना कधी त्याला मला चांगली सर्व्हिस त्याला कळेल आणि मग मला जास्त पैसे मिळतील. असं तुम्हाला काय करायचंय, तुमचे जे 2 चॅनल्स आहेत ना ते चॅनल्स एक निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये हे चॅनल चालू करण्यापूर्वी तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये कुठल्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत याचा जर विचार केला तर हा पॉझिटिव्ह चॅनल चालू होतो आणि तो आरजे कामाला लागतो. त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह विचार केला तर हा निगेटिव्ह चॅनल चालू होतो आणि हे निगेटिव्ह आरजे काय करत असतं, काम करत असतं. सो
आपण भीतीवर काम करण्यासाठी काय आपण सांगितलं होतं, ऍक्शन. सो ऍक्शन करण्याची सवय आपल्याला लावा. गेट इन द ऍक्शन हॅबिट, गेट इन द ऍक्शन हॅबिट. ओके. सो दोन प्रकारचे लोक असतात, एक सक्रिय असतो, एक निष्क्रिय असतो. ओके. सक्रिय म्हणजे जी लोक नेहमी कृती करणारी असतात, आणि निष्क्रिय म्हणजे हा मी करणारच होतो पण नाही केलं असं असतात. सो हे निष्क्रिय लोक तसे काय असतात माहितीये, तो प्रत्यक्ष कृती करायच्या आधी सगळ्या गोष्टी फेवरेबल होण्याची वाट पाहतात. सगळे ग्रीन सिग्नल असेल तर मी गाडी चालवेल, किंवा मग वस्तू परफेक्शनची वाट पाहतात. परफेक्शन पाहिजे माझ्यामध्ये, परफेक्शन पाहिजे माझ्यामध्ये, परफेक्शन पाहिजे तर मी एखादी गोष्ट सुरू करतो. बघा, जगात कुठलीच गोष्ट परफेक्ट नाहीये, 100% परफेक्ट असं काहीच नाहीये. आणि तुम्ही त्याची वाट जर बघत असाल तर आपण निष्क्रिय लोकांमध्ये मोडतो. बरोबर? येस नो? ओके. आणि तुमच्याकडे कितीही चांगली आयडिया असू द्या, कितीही छान आयडिया असू द्या, तरी त्याच्यावर ऍक्शन घेतल्याशिवाय तुम्हाला फायदा होत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या ऍक्शनवर फायदा हे होत नाही तोपर्यंत तुमचा फायदा होत नाही. आणि जर भीती घालवायची असेल तर आपण मागेही पाहिलं होतं, आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आपल्याला काय करायचंय, ऍक्शन घ्यायची आहे. ऍक्शन जी आहे ना ती सेल्फ कॉन्फिडन्सला खतपाणी घालतं, त्याला बळ वाढवतं, त्याला बळ देतं. निष्क्रियता सगळ्या प्रकारच्या भीतींना बळ देते. म्हणजे नॉट ऍक्शन न घेणं या सगळ्या प्रकारच्या भीती काय करत असतं, वाढवायचं असतं. भीतीचा सामना करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं, ऍक्शन घ्यायची आहे. आणि भीती वाढवायची असेल तर मग थांबायचंय, वाट पाहायची, प्रोक्रास्ट करायचे, आज नाही करणार मी, उद्या करणार आहे, उद्या करणार आहे, उद्या करणार आहे. याच्याने तुम्हाला भीती वाढवायची असेल तर तुम्ही ती भीती वाढवू शकतात. सो ऍक्शन घेतल्याने तुम्हाला त्या भीतीवर मात मिळवता येते. ऍक्शन जर घेतली नाही तर तुमचे किती चांगले आयडिया असतील तरी त्या अस्तित्वात येत नाही. आणि तुम्ही जर प्रोक्रास्ट करत असाल ना तर जी काही भीती वाटते, अपयशाची भीती वाटते ना, तिला तुम्ही काय करत असतात, सगळ्यात जास्त खतपाणी घालत असतात. आणि एक दिवस तो तुमचा बिलीफ बनून जातो, कारण तुम्ही कंटिन्यू स्वतःला ते सांगत असतात. पुढचं चॅप्टर आहे पराजयाचं रूपांतर विजयात कसं करायचं. हाऊ टू टर्न युअर डिफीट इन टू विक्ट्री. जर तुम्ही अपयशी झालेला असाल तर तुम्हाला त्याचं रूपांतर यशात कसं करायचं. हे बघा, आजकालच्या जगात आहे ना, कुणीतरी आपल्याला पायात पाय घालून पाडतं, ही गोष्ट जरी खरी असेल तर त्याच्या बरोबर आपणच स्वतः आपल्या पायात पाय अडकून आणि पडत असतो, हे तेवढंच खरं आहे. ओके. स्वतःलाच. आणि तो कशामुळे येतो, तर आपल्या वैयक्तिक कमकुवतपणामुळे किंवा चुकीमुळे आपल्याला यश येत असतं. म्हणजे आपण स्वतः जे सेल्फली कमकुवत आहे, आपण वीक आहोत, त्याच्यामुळे किंवा याच्याने आपल्याला अपयश येत असतं. आणि जो माणूस आपल्या हातून एखादी चूक झाल्यावर त्या अनुभवातून काहीही लाभ मिळवत नाही, तोच खरा अपयशी माणूस. जर एक गोष्ट चुकली, परत त्याच्यावर अपयश, म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आपण जे म्हणतो ना, सो त्याच्यातून शिकतो, त्याच्यावर काम करतो आणि त्याच्यातनं बाहेर येतो. पराभव झाला तर त्यापासून योग्य धडा घ्या. दुर्दैव, ओके, माझं बॅड लक, खरतर आयुष्य, वाईट नशीब, अशा शब्दांना आपल्या सामान्यपणाचे समर्थन करण्यात अनेक लोक आपलं अख्खं आयुष्य घालवत असतात. आजूबाजूला बघा ना, म्हणजे काही लोक आहे ना, आपण नेहमी म्हणतो, किंवा एखाद्या सक्सेसफुल माणसाकडे जर आपण व्हिजिटला गेलो ना, आपल्याला जर त्याचं हे पाहिजे असेल तर त्याला विचारतो की तुम्ही सांगा ना कसं कसं केलं. म्हणजे आपल्याला अपयशातून तो कसा वरती आला याची गोष्ट पाहिजे असते, पण आपण स्वतः अपयशी झाल्यानंतर का बरं उठत नाहीये. सो काही लोकांकडे कंटिन्यू गोष्टी असतात आणि आपलं आयुष्य जो आहे ना तो त्या गोष्टींमध्ये घालवत असतो का मला अपयश कसं आलं. तुम्हाला जर स्वतःला आहे ना यशाचं सामर्थ्य विकसित करायचं असेल ना, तर कुठलीही गोष्ट, डिफीट आलं, अपयश आलं, तर पहिला प्रश्न, आपल्याला काही ना काही मार्ग नवीन निश्चित सापडेल असं स्वतःला वारंवार सांगा. कारण हे सांगितल्यानंतर आपला ब्रेन त्या कामाला लागतो आणि ब्रेनचं काम किंवा तो मार्ग सापडतो. आणि एकदा अपयश आलं तर तुम्हाला परत प्रयत्न करायचा, परत अपयश आलं परत प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, प्रयत्न करत राहायचंय. म्हणजे 1086 वेळा तो बल्बचा जो हे होता तो अपयशी आला, पण त्याच्यानंतर थॉमस अल्वा एडिसनला त्याचा शोध लागला. आणि तो जर पहिल्या दुसऱ्या अपयशालाच थांबला असता तर आता एवढा मोठा इन्व्हेंटर झाला नसता. तसंच आपल्या यशाचं पण तेच रहस्य असेल किंवा आपल्याला प्रयत्न कंटिन्यू करायचे आहेत. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक परिस्थितीला, बघा, प्रत्येक गोष्टीला
प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक परिस्थितीला चांगली बाजू असतेच असते, हे विसरू नका. आणि आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागची चांगली बाजू बघायची, प्रत्येक माणसाबद्दलच्या चांगली बाजू बघायची आणि परिस्थितीबद्दलची चांगली बाजू बघायची, तिचा शोध घ्यायचा आहे. चांगली बाजू बघण्यातून आपण आपली जी काही निराशा आहे ना, तिला आपण दूर पळवू शकतो. हा. सो सगळ्यात महत्वाचं, प्रगती साधण्यासाठी ध्येयाचा उपयोग करा. प्रगती साधण्यासाठी ध्येयाचा उपयोग करा. बघा, ध्येय जोपर्यंत समोर ठेवलं जात नाही तोपर्यंत काहीही साध्य होत नाही. आमचा एक पूर्ण प्रोग्राम आहे जो पुढच्या शनिवारी रविवारी पण आहे, आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल का तुम्ही जर तो प्रोग्राम अटेंड केला नाही आणि त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल का काय केल्याने काय होतं, आपण ते ब्रेन कसं काम करतो आणि सगळ्या गोष्टी. सो याचे सगळे हे जे काही आहे ना तुम्हाला तिथे येतील. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे का तुम्ही तो प्रोग्राम अवश्य अटेंड करावा. हे सेल्स स्पीच नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत ह्या प्रोग्रामनी, गोल सेटिंगच्या प्रोग्रामनी ना इतके सारे ट्रिमेंडस रिझल्ट आम्हाला दिलेत ना, माझा कधी कधी विश्वास बसत नाही का इतके सारे रिझल्ट हा प्रोग्राम हे करतो. कारण आपण फक्त गोल सेट करायलाच नाही शिकवत याच्यात, किंवा फक्त स्मार्ट गोल आहे किंवा गोल बद्दल ऐकून असतो आपण. तर ब्रेन कसं काम करतं, आपला RAS काय आहे आणि हा आतला मेंदू कसा काम करून आपल्याला गोल पर्यंत पोहोचवतो, ते आपण सगळं करत असतो. सो ध्येय जोपर्यंत समोर ठेवलं जात नाही तोपर्यंत काहीही साध्य होत नाहीये. ध्येयाविना माणूस आयुष्यभर निस्ता भडकटत राहतो. आपल्या त्या गोल सेटिंग मध्ये पण, इफ यू एम ॲट नथिंग यू विल हिट इट एव्हरी टाइम. म्हणजे तुम्हाला गोल नसेल तर तुम्ही हिट करतात कशावर, जे तुम्हाला आयुष्यभर नकोय. बरोबर, म्हणजे जर 2 लाख रुपये इन्कमचं गोल नसेल तर असं समजू नका पैसे मिळत नाही. मिळतात 5,000, 10,000, 15,000, आणि आपण आयुष्यावर भटकत असतो. ते मी याच्यात एक एक्झाम्पल पण देत असतो का, आणि ते त्या पुस्तकात पण आहे. म्हणजे एखाद्या स्टेशनवर गेल्यानंतर त्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही सांगत नाहीत का बाबा मला इथे इथे जायचं, तिकीट दे, तोपर्यंत तो तिकीट सुद्धा देत नाही. मग आपलं हे जे काही आयुष्य आहे, अमूल्य आयुष्य आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहित नसावं का आपल्याला कुठे जायचंय, आणि आपल्याला स्वतःला आपल्याकडनं ती डिमांड पण नको का. जीवनात जसा श्वास आवश्यक आहे तसंच ध्येय सुद्धा यशासाठी आवश्यक आहे. बघा, पूर्वी तुम्ही कुठे होतात याला महत्व नाहीये, तुम्हाला आयुष्यात कुठे जायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही सगळ्यात मोठी, आपल्याला खूप स्ट्रॉंग डिझायर असतात, आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. एखादी मोठी गाडी समोरून गेली तर आपण म्हणतो का यार माझं नशीब चांगलं असतं, किंवा मला ही गाडी पाहिजे. ओके, सो आपल्याला खरोखर काय करायचं याबद्दल सगळ्यांचे स्वप्न पाहत असतात, आणि तुम्ही इथे सगळी लोक आहेत ना, सगळे स्वप्न पाहतायत. पण या इच्छेनुसार वागणारे लोक फारच थोडे असतात. आपल्या तीव्र इच्छेला शरण जाण्याऐवजी आपण तिचा खून करतो. बघा, आपण ती जी काही इच्छा आहे तिच्यासाठी काय करायचं याला सरेंडर करण्याऐवजी आपण त्या इच्छेचा अक्षरशः खून करतो. आणि यशाच्या संदर्भात तुम्हाला जे यश मिळणार आहे ना, त्याच्या संदर्भात ही आत्महत्याच असते, स्वतः केलेली. आणि या आत्महत्येसाठी खालची 5 कारणं आपण नेहमी सांगत असतो. पण खूप सारे लोक सक्सेस झाले, त्यांना ही कारणं होती, त्यांनी कुठली कारणं सांगितली नाही. आणि ही जी कारणं आहेत ही खूप प्राणघातक आहे, आणि ती तुम्हाला काय करायची, नष्ट करायची आहे. पहिलं आहे स्वतःची किंमत कमी करून घेणं. मी त्या लायकीचं नाहीये, मला मोठी गाडी, मोठा बंगला किंवा मोठे पैसे मिळणं, चांगली नोकरी मिळणं, बिझनेसमध्ये सक्सेस म्हणून मी लायकीचं नाही, हे कारण. दुसरं, सिक्युरिटी मला पाहिजे, सिक्युरिटी, जॉब म्हणजे सिक्युरिटी, किंवा मला सिक्युअर इन्कम पाहिजे, सुरक्षिततेचा रोग. तिसरी आहे स्पर्धा, का आजूबाजूला खूप कॉम्पिटिशन आहे. आणि मी मगाशीच सांगितलं, या पुस्तकात पण दिलंय का संकोचित मनोवृत्तीच्या लोकांची संख्या याच्यामध्ये इतकी जास्त आहे जगामध्ये, का तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती करायला मुळात स्पर्धा नाहीये. पालकांचा शब्द, मी तेच करणार, आई वडील काय म्हणतील, कुटुंबाची जबाबदारी, माझ्याकडे आता ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या आपल्याला इथून दूर ठेवतात. सो अनिल सर, मी रिक्वेस्ट करेल का तुमच्याकडे आता जर लिंक असेल गोल सेटिंगच्या प्रोग्रामची तर तिथे टाका, किंवा ही सगळी लोक ज्या ग्रुपवर असतील त्यांना पण तुम्ही त्याची पुढची माहिती द्या. ओके, सो लास्ट आहे नेत्यासारखा विचार करा. नेत्यासारखा, लीडर, हाऊ टू थिंक अ लीडर. आणि लीडरशिप का गरजेची हे पण तुम्हाला सांगतो. का तुम्हाला जर यश मिळवायचं असेल ना तर लीडरशिप खूप महत्वाची आहे. आपल्या वरच्या पदावर, मगाशी आपण जसं म्हटलं ना, आपल्या वरच्या पदावर किंवा पातळीवर, मग बिझनेसमध्ये असो, नोकरीमध्ये असो, काही असेल ना, तर आपल्याला ओढून घेतलं जात नसतं. ते लोकांनी लिफ्ट केलेलं असतं, आणि म्हणून मग आपण वरती जातो. ओके, सो प्रत्यक्षात तुमच्या बरोबर, तुमच्या हाताखाली काम करणारे, तुमच्या बरोबर काम करणारे या लोकांना जर तुम्ही उचलून ठेवत असतात तेव्हाच ती लोक तुम्हाला वरती घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला खूप मोठं सक्सेस मिळवायचं आहे तर तुम्हाला ना बाकीच्या लोकांचा सपोर्ट लागणारच लागणार आहे, तुमची मदत लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा, इतर लोकांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळवण्यासाठी आपल्यामध्ये
लिडरशिपच्या क्वालिटीज असणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. ओके, त्या कुठल्या आता आपण पण बघणार आहे. इतरांची नेतृत्व करण्याची क्षमता म्हणजे तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आणि सक्सेस हे हातात हात घेऊन चालत असतात. मग तुम्ही 2 लोकांबरोबर काम करा, तुम्ही टीम मध्ये काम करा, तुम्ही कशाही बरोबर काम करा, तुमच्याकडे 10 लोक असू द्यात, तुम्ही बिझनेसमध्ये असा, नोकरीमध्ये असा, तुम्ही सिनियर असा, ज्युनियर असा, काही असा, इतरांची नेतृत्व करण्याची म्हणजे लिडरशिप क्वालिटी आणि सक्सेस हे हातात हात घेऊन काय करत असतात, काम करत असतात. लिडरशिप करणं म्हणजे काय किंवा नेतृत्व करणं म्हणजे काय माहितीये का? म्हणजे नेत्या विना किंवा त्या लीडर शिवाय बाकीची लोक ज्या गोष्टी लोक करणार नाहीत असं त्यांना वाटतं ते त्यांच्याकडनं करून घेणं. म्हणजे लीडर शिवाय हे काम होऊ शकत नाही, तेच काम लीडर शिवाय करणं किंवा करवणं याला म्हटलं जातं लिडरशिप. सो तुम्हाला लिडरशिपचे 4 नियम आहेत, 4 महत्वाचे तत्व जी आहेत ना, ही जर तुम्ही इम्प्लिमेंट केली तर तुमच्या आयुष्यात तुम्ही लीडर बनाल. तुम्ही ज्या लोकांवर आपला प्रभाव पाडायचा आहे त्यांना त्या पद्धतीने विचार करा. आपण मगाशी लोकांना कसं लिफ्ट करायचं किंवा ते पण बघितलं. तुम्हाला ज्या लोकांवर प्रभाव पाडायचा आहे त्यांच्या पद्धतीने विचार करा. थिंक लाईक देम. त्यांना काय वाटतंय. लीडर हा नाहीये. लीडर आणि एक बॉस, तर तुम्ही एक पिक्चर बघितला असेल, तो बॉस वरती बसलेला असतो, 3 लोक ओढत असतात आणि लीडर काय करतो, तर तो त्यांच्या बरोबर ओढतो. तो थिंक लाईक देम, त्या लोकांवर सारखा विचार करा. एखादी परिस्थिती हाताळण्याचा मानवतावादी विचार कोणता आहे याबद्दल विचार करा. का कॉमन थिंग काय आहे, का लोक कसं विचार करतील, किंवा याच्यात माणुसकीचा हा विचार काय आहे, का मी नुसतं काम सांगायचं पण ते त्यांच्याकडनं होणार आहे का. तिसरा आहे प्रगतीचा विचार करा. ऑलवेज थिंक अबाउट तुमचं सक्सेस किंवा तुम्हाला प्रगती किंवा हे प्रगतीवर श्रद्धा ठेवा, प्रगतीचा आग्रह धरा. लोक तुमच्या बरोबर तेव्हाच जोडले जातील जेव्हा तुम्ही काहीतरी मोठे होणार आहे असं तुमचा ध्यास आहे, किंवा तुम्ही मोठे विचार करता तर लोकांना असं वाटेल का त्यांच्या बरोबर गेलं तर मी पण मोठा होणार आहे. सो नेहमी प्रगतीचा विचार करा. स्वतःची विचार विनिमय करण्यासाठी वेळ काढा. बघा, विचार करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आपले हेनरी फोर्ड यांनी सांगितलं होतं, सगळ्यात अवघड गोष्ट आहे विचार करणं, आणि लोक तेच विचार करत नाहीत. सो तुम्ही स्वतःसाठी काहीतरी वेळ काढा आणि विचार करण्यामध्ये तो वेळ घालवा, का मला माझ्या आयुष्यात सक्सेस कसं मिळवायचं, मला लिडरशिप कशी डेव्हलप करायची आणि ही सगळी लोक आपल्याला कशी घेऊन जायचे. सो ह्या 13 प्रकरणांमधनं वेगवेगळ्या प्रकारे ह्या व्यक्तीने सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं आहे लोक तुम्हाला खाली खेचू पाहताय असं तुम्हाला वाटत असेल तर थिंक बिग, याच्या बाहेर विचार करा. लोक तुम्हाला खाली खेचू पाहताय, थिंक बिग, मोठा विचार करा. लोक तुम्हाला खाली खेचू पाहताय, थिंक बिग, मोठा विचार करा. आपला पराभव झाला किंवा आपल्याला अपयश आलं असा मनात विचार आला का तुम्हाला काय करायचं, थिंक बिग. आपला पराभव झाला असं वाटत असेल, आपल्याला अपयश आलं, आपण फेल झालो असा मनात विचार आला तर तुम्हाला काय करायचंय, थिंक बिग. त्याच्या पलीकडे काहीतरी करायचंय. आपलं आयुष्य जे खाजगी आयुष्य आहे किंवा वैवाहिक जीवन आहे याच्यात अपयश यायला लागलं तर तुम्हाला काय करायचंय, थिंक बिग. आपलं खाजगी आयुष्य आहे, वैवाहिक आयुष्य आहे, रिलेशनशिप आहेत, जे काही आहेत त्याच्यात जर तुम्हाला नैराश्य किंवा अपयश यायला लागलं तर तुम्हाला काय करायचंय, थिंक बिग. आणि कामाच्या ठिकाणी मग तुम्ही नोकरी करत असा, बिझनेस करत असा, जे काही करत असाल त्या ठिकाणी तुमचा प्रगतीचा वेग, तुमचा स्पीड जर कमी होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, थिंक बिग. कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या प्रगतीचा वेग मंदावतोय असं तुम्हाला वाटत असतो, स्पीड कमी पडतोय, तर तुम्हाला काय करायचंय, थिंक बिग. अँड ऑल्सो थँक यू बिग. थँक्यू फॉर अन एक्सलंट सेशन ॲज ऑलवेज हेमंत सर. आणि आपण लोकांचा अभिप्राय घेऊयात. तर अनम्यूट करून एक तर तुम्ही अभिप्राय देऊ शकता किंवा तुम्हाला काही जर विचारायचं असेल, काही बोलायचं असेल तर तुम्ही विचारू पण शकता. स्टेट अनम्यूट करून बोलायला सुरुवात केली तरी चालेल. येस, पार्टिसिपंट सगळ्यांना इन्व्हाइट करतोय मी की तुमचा अभिप्राय द्या किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. ओके, येस, सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खरंच खूपच म्हणजे 3 प्रोग्राम मी अटेंड केले आणि एक जीवनाची की मिळाली, आपण की म्हणतो ना, जगण्याची की, ती तुमच्यामुळे मिळाली. आज मला खूप आनंद होतो या गोष्टीत. थँक्यू सो मच सर. नमस्कार सर. नमस्कार अनिल सर. आजचा हे कार्यक्रम खूपच
छान आणि सुंदर छान झाला आणि ह्या पुस्तकाचं विवेचन पण खूप सुंदररित्या केलेलं आहे आणि याचा मला पुढील वाटचालीसाठी खूपच फायदा होईल असा विश्वास वाटतोय. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. विशाल Hello, good morning, वाघजी, विशाल वाघ याच्यावरती चॅट वरती म्हणतायत ग्रेट प्रोग्राम. खूप दिवसांची साचलेली मरगळ नाहीशी होऊन नवीन मार्ग सापडला. मनापासून धन्यवाद. थँक्यू विशालजी. येस, बोलत होतो तुम्ही. सॉरी. थँक्यू सर. तुम्ही खूप छान प्रोग्राम घेतला. ऍक्च्युली मी पण खूप दिवसापासून म्हणजे पुस्तक वगैरे वाचतोय आणि विचारांमध्ये असे म्हणजे क्लिअर थॉट्स वगैरे त्याच्यावर काम करतो. त्याच्यासाठी मी झेन योगा पुस्तक पण म्हणजे रेफर केलं. पण तुम्ही ते प्रोग्राम घेतायत थिंक अँड ग्रो रिच आणि हे थिंक बिग, त्यांनी भरपूर क्लॅरिटी येते विचार करण्याची आणि एक पॅटर्न समजतो का आपण विचार कसे करतो, त्यांना अंडरस्टँड कसं करायचं. परत विचार एक समजा फेअर येत चाललं तर त्याला कंट्रोल कसं करायचं आणि त्याच्यावर ऍक्शन कसं घ्यायचं. थँक्यू सर. प्रायव्हेटली मेसेज आलाय, जयेश सर तुम्ही उत्तर देऊ शकतात याला का? मिस्टर चैतन्य आहेत वाटतं वरती गेलं ते का, हाऊ टू अवॉइड निगेटिव्ह पीपल. येस. ओके, सो हाऊ टू अवॉइड निगेटिव्ह पीपल. तर द बेस्ट वे टू अवॉइड निगेटिव्ह पीपल इज की तुम्ही तुम्ही जे बोलतात ते निगेटिव्ह आहे हे जर सांगितलं ना तर ते लोक आपोआप जातात. पहिले तर म्हणजे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे की लोक म्हणतात नाही यांनी काय होतं. निगेटिव्ह लोकांमध्ये ना एक सिनिकल पण लोक असतात. सिनिकल म्हणजे कोणी काही चांगलं करत असेल किंवा त्यांनी काय होतं, कोणीतरी कचरा टाकत नाही, मग त्यांनी नाही टाकलं तर काय सगळं जग तर टाकतंय. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आहे ना असं काहीतरी विरुद्धच बोलायचं, खुसपटच काढायची. तर अशा लोकांना ना मी सांगतो तुम्हाला की सरळ स्पष्ट सांगून टाका की यार तुझं हे निगेटिव्ह बोलणं मला आवडत नाही, किंवा हे याच्याऐवजी तुम्ही असा विचार नाही करू शकत का. आणि मग ते त्यांना नाही आवडलं तर ते तुमच्या आयुष्यातनं निघून गेले, गुड रिडन्स. आणि जर आवडलं तर तुमच्या हातनं कोणाला तरी पॉझिटिव्ह बनवण्यात काहीतरी योगदान येईल. आणि काही लोक असतात, काही आजार असतात की ज्याला अँप्युटेशन शिवाय काही इलाज नसतो. अशा लोकांना स्पष्ट टाळायला सुरुवात करायची आणि काढून टाकायचे त्यांना लाईफ मधनं. मी म्हणजे हे अनुभवलेलं आहे बरं का, की म्हणजे 2 व्यक्तींच्या बाबतीत, मी नावं घेणार नाही पण मी माझ्या पास्ट लाईफ मध्ये 2 व्यक्तींच्या बाबतीत मी हे अनुभवलेलं आहे की प्रत्येक गोष्टीत त्यांना ही सवय होती की काही असलं की नाही रे ते काय होणार नाही, नाही रे काय उपयोग नाही. त्यांना मी ना लिटरली त्यांच्यापैकी एकाला अवॉइड करून तो गेला. दुसऱ्याला मी खूप पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, तो पॉझिटिव्ह झाला नाही. तर वन फाईन डे मी त्याला एकदम स्पष्ट सांगितलं की तू माझ्या बरोबर असल्यामुळे ना, मी नेहमी ऑब्झर्व केलं की तू माझ्या बरोबर असला ना की माझं काही सगळं डोकं पॉझिटिव्हली विचार करत नाही, म्हणजे क्रिएटिव्ह विचार माझे स्टॉप होतात. तर एकतर तू पॉझिटिव्ह बन, नाही तर तू माझ्या समोर तरी निगेटिव्ह बोलणं बंद कर. आणि तो राग आला त्याला आणि पाय आपटत जो गेला तो आजपर्यंत परत माझ्या वाटी आलेला नाहीये. तर आय फेल्ट बॅड डुईंग दिस. म्हणजे आय डिडंट आस्क हिम टू गो आउट ऑफ माय लाईफ, आय फेल्ट व्हेरी बॅड की जेव्हा मी हे केलं. पण मी तुम्हाला सांगतो ना की ती व्यक्ती गेली ना तर माझ्या ऑफिस मधल्या स्टाफने पण मला सांगितलं की अहो ते येणं बंद झालं ना तर आपल्याकडे वातावरण जरा जास्त चांगलं आहे बरं का. ते आले ना की आपल्याकडे कायम कोणाची तरी भांडणं एकमेकांशी सुरू होणं, काहीतरी होणं. म्हणजे बऱ्याच लोकांना ते गॉसिप करायची, लावालाव्या करायची सवय असते. हेही निगेटिव्ह लोक असतात. तर यांना सुद्धा एकदम सुपरफास्ट काढून टाकायचे लाईफ मधनं. श्लोका मॅडम म्हणतात थँक्यू फॉर द वंडरफुल सेशन, इट वॉज फीलिंग ग्रेट टू हिअर यू. मॅडम थँक्यू म्हणतात. थँक्यू सो मच काजल मॅडम. दीप्ती मॅडम म्हणतात की इट वॉज अन अमेझिंग सेशन, एनर्जीची खूप गरज होती अँड नाव आय एम फीलिंग एनर्जेटिक अँड हॅपी. थँक्यू सो मच. अनिल, थोडा वेळ लिंक्स टाकू नका हे, कारण कमेंट्स लोकांच्या झाकल्या जात आहेत त्याच्यात. सर मला पण एक गोष्ट शेअर करायची होती. मी आहे. सर आजच्या सेशन मध्ये सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट होत्या, पण माझ्यासाठी जी सगळ्यात महत्वाची होती ती अशी आहे की स्वतःला कमी लेखणे. हा इतका मोठा पॉइंट आज मी शिकलाय आणि हे मी अंमलात आणणार आहे आता, की आपण जी व्हॅल्यू स्वतःला देतो तीच लोक आपल्याला द्यायला लागतात. आणि हे जसं मी ऐकलं
मी माझ्या पास्ट मध्ये गेले अँड आय रिअलाइज्ड की इट हॅज हॅपन्ड विथ मी, की मी स्वतःला कमी लेखत गेले आणि आपोआप त्या गोष्टी निगेटिव्ह होत गेल्या माझ्या बरोबर, की जे मी डिझर्व करते ते सुद्धा मला मिळालं नाही गेलं. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅलो. येस हॅलो सर. येस स्वाती मॅम. हा, मी स्वाती निकम बोलते. खूप छान वाटलं तुमचं सेशन ऐकून मला, आणि खरंच बराच कॉन्फिडन्स पण जाणवतो. आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं किंवा ते म्हणतील म्हणून करण्यापेक्षा स्वतःला काय वाटतं आणि स्वतःसाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेणं गरजेचं असतं. हे मला बऱ्यापैकी कळालं. ग्रॅटिट्यूडचाही मी तुमचा प्रोग्राम अटेंड केला होता. त्यातूनही बऱ्यापैकी कळालं की जरी आपण किती करत असलो, आपल्याला कोणी नाही, पण आपण स्वतःशी हे झालं पाहिजे की स्वतःला आपण चांगलं म्हटलं पाहिजे, तेव्हा आपण चांगलं बनू. नाहीतर लोक म्हणतात म्हणून ते करण्यापेक्षा आपण स्वतःसाठी आधी करू. थँक्यू सर, खूप छान वाटलं आणि मला तुमचं सेशन ऐकून. याच्या पुढचेही प्रोग्राम मला अटेंड करायला खूप आवडेल. आणि थँक्यू मॅडम. ईश्वरी पवार मॅडम म्हणतात इट वॉज अ व्हेरी नाईस अँड अमेझिंग सेशन. नाव आय एम फीलिंग व्हेरी गुड अँड एनर्जेटिक. थँक्यू सो मच. सारंग बोरसे म्हणतात सर गॉट व्हेरी मोटिवेटेड. थँक्यू फॉर इट. सर मी प्राजक्ता मैदासे, मला 2 शब्द बोलायचे होते. येस प्राजक्ता मॅडम. मी ऍक्च्युली आधी जयेश सरांचं ग्रॅटिट्यूड सेमिनार केलं होतं आणि त्यात हेमंत सरांनी मेन्शन केलं होतं की द मॅजिक ऑफ थिंकिंग बिगचं रिव्ह्यू होणार आहे. ते नावच इतकं अपीलिंग होतं. मी म्हटलं सध्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये ह्या गोष्टीची सगळ्यांना खूप गरज आहे, तर हरकत नाही आपणही वाचून बघू. तर मी सध्या ते हाफवे संपवलंय आणि ते त्यातल्या ज्या गोष्टी मला समजल्या त्या आता सरांच्या सेशनमुळे अजून जास्त क्लिअर झाल्यासारखे वाटतं. त्याचं मेन रिझन म्हणजे सांगता येईल की ते पुस्तक स्वतःला विचार करायला लावतं. त्यात जे कोट्स दिलेले आहेत ते तुम्हाला विचार करायला लावतात आणि एक वेळ अशी येते की तुम्ही असा विचार करता, अरे हो, हे तर आपल्याला बरोबर लागू पडतं आणि आपण एक्झॅक्ट अपोजिट करतो याच्यात. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल हे सेशन मधनं तुम्हाला आता एक बेस मिळालाय, पण पुस्तक नक्की वाचा, कारण त्यातून खूप जास्त गोष्टी. आता हा जो होता तो सरांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता, पण जेव्हा तुम्ही स्वतः वाचाल तेव्हा 100 गोष्टी अजून तुम्हाला लक्षात येतील की अरे हो, आपल्याला हे पण अप्लाय करता येईल. आणि सरांनी ज्या वेने ते समजवलंय ते अगदी सोपं करून समजवलंय, अगदी त्यात एक्झाम्पल्स देऊन समजवलंय. त्यामुळे कुठेतरी तो बेस तयार झालाय, ती सुपीक माती तयार झालीये. तर पुस्तक वाचा आणि त्यात ते बीज हे करा, म्हणजे ते तुमची जी मॅजिक ऑफ थिंकिंग ची मेन मोटिव्ह आहे तो कुठेतरी सक्सेसफुल होईल. अँड थँक्यू सो मच हेमंत सर, खूप खूप व्यवस्थितरित्या केलं. आणि आपले जय सर लास्ट ग्रॅटिट्यूडचं तर खरंच खूपच मस्त होतं. त्यात मी ऍक्च्युली लास्ट टाइम मी बाहेर होते म्हणून मी बोलू नाही शकले ग्रॅटिट्यूड बद्दल, पण त्यात ना मी याआधी काही कंपनीज मध्ये ग्रॅटिट्यूडचे कोर्सेस केलेले, पण त्यात केमिकल्स कधी डिस्कस नाही केले गेले. कुठेतरी ते दॅट वॉज अ टेक अवे फॉर मी. सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, डोपामाइन अँड एव्हरीथिंग. हा सर, मी विचार केला की कुठेतरी जेव्हा आपण दुसऱ्याला आभार मानतो, दुसऱ्याचे आभार मानतो, ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, कुठेतरी आपली बॉडी ते हार्मोन्स रिलीज करून आपले धन्यवाद मागत असते. राईट. सो दॅट वॉज अ बेस्ट वे टू आणि ते पण मार्क्स जगवायचं मी आभारी आहे, कारण लास्ट मिनिट मला ते कळालं की तो सेमिनार तुम्ही घेताय. आय वुड ऑल्सो सजेस्ट की अजून जास्त लेवलवरती मार्केटिंग करा, म्हणजे मग अजून आपल्याला लोक मिळतील आणि खूप सारं ज्ञान यातून घेता येईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू प्राजक्ता मॅडम. प्राजक्ता मॅडम, तुम्ही आम्हाला याच्यात, प्राजक्ता मॅडम आणि एव्हरीबडी एल्स, तुम्ही पण याच्यात आम्हाला हेल्प अशी करू शकतात की जेव्हा असे प्रोग्रामचे पोस्ट आम्ही तुम्हाला पाठवतो तर तुम्ही जर ते तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर केले तर इट विल बी अ ह्यूज फेवर फॉर अस. वी विल बी ग्रेटफुल टू यू जर तुम्ही ते पुढे शेअर करू शकलात तर. थँक्यू सो मच. दीप्ती निकम ज्यांनी सांगितलं ना की गरज होती, मी आणलेला कॅन्डिडेट आहे ते. अरे वा, क्या बात. थँक्यू सो मच. ओके. आणि प्राजक्ता मॅडम, मला सांगायला अतिशय आनंद वाटेल का नेक्स्ट टू नेक्स्ट वीकला जयेश सरांचं, ज्याच्यावर माहिरी आहे नेटवर्किंग विथ पीपल फॉर सक्सेस,
Okay. सो तो प्रोग्राम पण येतोय आणि मी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही सगळ्या लोकांना, तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांना या प्लॅटफॉर्मवर घेऊन या. तो प्रोग्राम पण आपण फ्री ऑफ कॉस्ट करतोय. नक्कीच. सर तुमच्या वतीने मी डिक्लेअर करून टाकलं, आता ते तुमची गोष्ट आहे. थँक्यू. यस जयेश सर. Akanksha madam म्हणतात thank you so much for such a great session and definitely I will implement in my life from today onwards. I will think big. Thank you so much for taking that away. स्वाती निकम मॅडम थँक्स सर म्हणतात. स्मिता माने शिंदे मॅडम म्हणतात की थँक्यू सो मच फॉर सच अन एक्सेप्शनल सेशन. थँक्यू सो मच. तुम्हा लोकांच्या ह्या कॉम्प्लिमेंट्स आणि एनकरेजमेंटनीच आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं पुढे जाण्यासाठी. थँक्यू सो मच. व्हॅल्युएबल